ओके हाय एवरीवन. सो आम्ही आयच्या क्लासीक शिकतले इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके सो आमचो आता लास्ट कन्सेप्ट उरलो आसा टॉपिकाचो. आम्ही इलेक्ट्रिक फ्लक्स शिकतले त्याच्या उपरांत आम्ही मागीर गॉस थियरम शिकतले. ओके सांगपाचो मेन पॉयंट म्हटल्यार हो कन्सेप्ट खूब इम्पॉर्टंट. तुम्ही जर फॉर एक्झाम्पल स्पेशली गॉस थियरम तुमकां इलेक्ट्रिक फ्लक्सा शिवाय जर कळचोच ना. ओके तुम्ही जर फॉर एक्झाम्पल खंयचे एंट्रन्स पळयचे जाल्यार खंयचे बोर्ड एग्जामिनेशन सुद्दां पेपर पळयचे जाल्यार गॉस थियरमाचेर दॅट इज बिकॉज इलेक्ट्रिक फ्लक्स इज रिलेटेड टू इट. ओके जाल्यार हो कन्सेप्ट खूपच इम्पॉर्टंट आसा. ओके तुमकां हेचेर बेस क्वेश्चन आसताच आसता. सो प्लीज हो कन्सेप्ट मातसो सारको शिकात. ओके आनी हांव सांगता तशें सारकें अंडरस्टँड करात. ओके ओके सो हांवें असं नाव बरयलें आसा इलेक्ट्रिक फ्लक्स जेका म्हणटा फाय. जे उतर आसता PHI फाय म्हणटात तेका. ओके सो तुमी म्हटलें की सर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटल्यार पयलीं मेन म्हटल्यार कितें. ओके सो सारकें सिंपल आसता. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटल्यार जेन्ना इलेक्ट्रिक फील्ड लायन्स एका सर्फेसासून पास जाता तेन्ना जी दुसऱ्या सायडीन तुमकां जी इलेक्ट्रिक फील्ड लायन्स दिसता त्या सर्फेसासून पास जाल्या उपरांत तेका म्हणटा आमी फ्लक्स. ओके आजून म्हटलें सर आपण तुका तुवें आतां कितें सांगलें तें आमकां कांयच कळोंक ना. ओके सो मातशें तूं सर आमकां सारकें अशें एक्झाम्पल बी दिवन सांगूंक शकता. येस व्हेरी गुड शुअर सांगता. ओके पळय सी आतां फॉर एक्झाम्पल न्ही हे एक पेपर आसा. ओके म्हटल्यार पेपर आसा म्हटल्यार एक प्लेन कशी सर्फेस आहा ताका आमी सर्फेस म्हणटात बेजिकली. सो आतां हे सर्फेसीसून तुवें जर फॉर एक्झाम्पल न्ही एक इलेक्ट्रीक फील्ड लायन अशें आसा अशें इमेजीन कर की हांव अशें इलेक्ट्रीक फील्ड लायन आहा. ओके अशी इलेक्ट्रीक फील्ड लायन आसा अशें म्हटल्यार पॉयंटींग इन दॅट डायरेक्शन अशें तुमी इमेजीन करा. आतां फॉर एक्झाम्पल हांवें सडनली काडून हेच्या तोंडा फुडें एक पेपर दवरलो जाल्यार तुमी कितें पळयतलें की इलेक्ट्रीक फील्ड लायन्स पेपराक कट करून भितरसून पास जाता अशें दिसतलें तुमकां. खंय काय ना अशें तुमकां भितरसून पास जाता अशें दिसतलें. येस नो आनी थोडी सायडीच्यान अशी इलेक्ट्रीक फील्ड लायन्स अशी वयता अशी दिसतली. येस नो सो बेजिकली जी इलेक्ट्रीक फील्ड लायन्स ह्या पेपरासून पास कट जावन पास जावन भितरच्यान वयता तेका म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स. सो व्हेरी सिंपल कन्सेप्ट आसा. सो इलेक्ट्रीक फ्लक्स आमी हेका म्हणटा. ओके तुमकां एक याद दवरपाक हें एक्झाम्पल हांव मुद्दम सांगता. एक तुमकां एक बरेशें एक एक्झाम्पल याद दवरपाक तुमकां एक एक्झाम्पल दिता. ओके नाव प्रॅक्टिकल एक्झाम्पल. ओके कित्याक सांग प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिल्या उपरांत भुरग्यांक याद रावपाक बरी पडटा. सो तुमी केन्नाय जर फॉर एक्झाम्पल एअरपोर्टार बी गेले आसत. ओके लायक इन केस तुमी वचोंक जाल्यार नो प्रॉब्लम कांयच प्रॉब्लम जायना. ओके बट तुमी जर सपोज वयशात न्ही एअरपोर्टार बीन सपोज ट्रॅवल करपाक जाल्यार प्लेनान. ओके जाल्यार तुमी नोटीस करतले की एअरप्लेनान तुमी बसच्या पयलीं म्हटल्यार एंटर जावच्या पयलीं तुमकां एक्चुली सदांच ते चॅक करतात. ओके एक चॅक पोस्ट आसता जिंगासर एक्चुली तुमचें मेटल डिटेक्टर आसता. एक दार कशें आसता हांगासर. सो आमकां मुद्दम दाखयता अशें एक दार कशें आसता. ओके आनी हांगासर तुमी आसता हे पळय दीस इज यू. ओके आतां सांगपाचो पॉयंट म्हटलें कितें खबर आसा जेन्ना तुमचें हे एक्चुअली मेटल डिटेक्टर कित्याक दवरता तुमी म्हटलें सर हे मेटल डिटेक्टर कित्याक. सो दोज पीपल हू नो दे नो. ओके बट इन केस इफ सम पीपल दे डोंट नो देन लेट मी जस्ट टेल पीपल की ते मेटल डिटेक्टर कित्याक दवरता खबर आसा. नाव समटायम्स सम पीपल हॅव डन थिंग्स इन द पास्ट. ओके जितून लोकांनी न्ही प्लेन हायजॅक केल्लेले आसा. दे यूज्ड टू कॅरी गन्स एंड ऑल. ओके दे यूज्ड टू कॅरी गन्स, दे यूज्ड टू कॅरी नाइफ्स एंड ऑल. So what used to happen is that when they used to enter the plane, suddenly in the middle they used to like tell everybody to give whatever the expensive things that are having with them. They used to collect them. Okay आणि ते डायरेक्टली एक्चुअली सगळ्यांक अशें गन बीन दवरून एक्चुअली लोकांक मारताले बी. तेका हायजॅक करप म्हणटात प्लेन. ओके सो बेजिकली तशें तेंच्यांनी करून एक्चुअली लोकांक लुटले आनी मे बी लायक फॉर एक्झाम्पल ड्रायव्हराक जाल्यार तो जो कोण एक्चुअली चलयता. ओके जो एक्चुअली हितून आसता तो कॉकपिटान. ओके तेका एक्चुअली मे बी लायक पायलटाक तेणें सांगलें आसलें की ओके बाबा चल आपण घरा कडेन वचून सोडून ये. सो बेजिकली ही वॉन ओवर एवरीबडी. ओके सो एक म्हणल्यार तेणें प्लेनूय गेलो. ओके सगळ्यांचे पयशे काडले आनी घरा कडेन फ्री टिकेटूय घेतली. ओके सो ही बेजिकली वॉन एवरीथिंग रायट. सो इन ऑर्डर टू बट पीपल दे लॉस्ट एवरीथिंग रायट. हय सो द प्रॉब्लम इज दॅट तसले एक्चुअली क्रिमिनल्स आसता तांकां एक्चुअली अवॉयड करपाक ते मेटल डिटेक्टर दवरतात. आतां सांगपाचो तुमकां मेन पॉयंट हांगासर कितें आसा तो तुमकां सांगता. ओके सी जेन्ना तुमचे तोंडा फुडें एक मेटल डिटेक्टर दार आसता न्ही तेतूंतून जेन्ना आमी पास करतात रायट. सो इन केस तुमचे कडेन कितेंय मेटलाचें आसा लायक कितें आसूं इवन पीन सुद्दां आसूं घड्याळ सुद्दां तुमचे मेटलाचें आसूं ते तुमकां एक्चुअली थिंगासर डिटेक्ट करता. बट इन केस तुमचे कडेन मेटल कांय ना जाल्यार तुमकां डायरेक्टली तो विदावट एनी सावंड पास करतलो. जर आसा जाल्यार कूक असो तुका सावंड करता मागीर तांकां कळटा की तुजे कडेन कितें मेटल आहा ते सांगतली दी म्हणून तुका. ओके बट नो प्रॉब्लम आय एम जस्ट ट्रायंग टू एक्सप्लेन यू. बट इफ सपोज इफ देर इज अ चोर. ओके देर इज अ चोर इन द सेन्स क्रिमिनल आसा ताका पयलींच खबर आसा न्ही हांगासर आपूण मेळटलो म्हणून. सो तो कितें करपाक सोदतलो भायरसून वचपाक सोदतलो रायट. येस एक्झॅक्टली. सो दोज पीपल हू गोज इनसायड दीस पर्टिक्युलर मेटल डिटेक्टर रायट. सो तांकां आमी म्हणटले इलेक्ट्रीक फ्लक्स पळय ही इलेक्ट्रीक फील्ड लायन कशें आनी पास जावन हो जालो इलेक्ट्रीक फ्लक्स. कळ्ळें तुमकां कितें म्हणटलें. सो तुमी बरें खुश जाले की तुमकां कळ्ळें की एक्चुअली आपूण एक्चुअली सेफ आसा आनी आपूण एक्चुअली आतां फुडें वचून प्लेनान बसपाक मेळटलें. ओके फुडें 5-10 मिनटांनी बोर्डींग जातली. ओके ओके सो बेजिकली असलें आसता न्ही. सो बिफोर लायक वेन एवर ट्रॅवल मेक शुअर दॅट यू गो लायक एटलीस्ट 1 hour before. Okay at least minimum like 2 hours is good. Okay so because they have very restriction on timings. Okay otherwise they directly close that particular depot. Okay so हांगासर कितें आसता सांगपाक. सो इलेक्ट्रीक फील्ड लायन जेन्ना आमी हो भितरसून पास जाता जेन्ना दुसऱ्या सायडीन आमी तेका म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स. ओके सो सांगपाचो पॉयंट म्हटल्यार एक जर तुमचे कडेन सर्फेस आहा. ओके एक सर्फेस आहा
आनी तुमी जर फॉर एग्जाम्पल इलेक्ट्रीक फील्ड लायन्स अशी हांगासर पास करतात जाल्यार ही इलेक्ट्रीक फील्ड लायन अशी पास जातली न्ही. तूं म्हटलें हय सर इलेक्ट्रीक फील्ड लायन अशी पास जातली, पूण थोडी इल्ली अशी इलेक्ट्रीक फील्ड लायन आसतली जी एक्चुअली तुमच्या सर्फेसीसूनय पास जातली, रायट. म्हटल्यार हो कसो पास जालो. ओके, सो जेन्ना ही इलेक्ट्रीक फील्ड लायन पास जातली सर्फेसासून, सो हांव तुमकां कळपाक ती मातशें बरें ड्रॉ करता. ओके, सो इलेक्ट्रीक फील्ड लायन्स जेन्ना ह्या सर्फेसासून पास जातली, ओके ओके, ह्या जेन्ना इलेक्ट्रीक फील्ड लायन ह्या सर्फेसासून पास जातली तेन्ना हेका म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स. हेका म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स. ओके, मागीर तुमकां कळ्ळें आसलें हांव कितें तुमकां एक्झॅक्टली सांगपाक सोदतालो. सो केन्नाय इलेक्ट्रीक फील्ड एका सर्फेसासून पास जाता तेन्ना दुसऱ्या सायडीन येता न्ही, तेन्ना त्या हेंका फील्ड लायन्साक म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स. ओके, सो सम पीपल दे गिव सम एक्चुअली कॉम्प्लिकेटेड थिंग्स अबाउट फ्लक्स. एक्चुअली फ्लक्साचो मिनींग इतलो कॉम्प्लिकेटेड नासता. ओके, फ्लक्सचो मिनींग सारको सिंपल आसता. फील्ड लायन एरियासून पास जाल्यार फ्लक्स. ओके, पास जायना तेंकां फ्लक्स न्हू, काबार. ओके, काबार. सो जस्ट लायक दीस पर्टिक्युलर मेटल डिटेक्टर केस. ओके, तुमकां हे याद रावपाकूय बरें पडटलें. तुमी तांबडे जाले पळय, ओके, त्या वटेसून खूश जाले. ओके, सो तुमी फ्लक्स जाले. अंडरस्टँडिंग दीस पॉयंट. ओके, आतां पॉयंट कितें आसा खबर आसा. सो आय जस्ट रायट द मिनींग ऑफ दीस पर्टिक्युलर इलेक्ट्रीक फ्लक्स. द नंबर ऑफ इलेक्ट्रीक फील्ड लायन्स, or will directly write the electric field lines passing through the surface is called electric flux. Okay, electric flux जेका आमी उतर म्हणटा ना फाय म्हणटा. ओके, तेका आमी हे करतना तेका रिप्रेझेंट करतना फाय म्हणटात, PHI फाय. ओके, सो एनवेज आतां आमी फुडें कंटिन्यू करया. आतां मेन हो पॉयंट आसा की सर हो फाय म्हटल्यार हो फाय डिपेंड कोणाचेर आसता, रायट. सो जशें की आमी पळयलेलें आसा की इलेक्ट्रीक फील्ड लायन जसो आमी जेन्ना फायंड करताले बिकॉज ऑफ चार्ज आमी पळयताले की K/r² म्हटल्यार डिस्टन्स आसा. जसो फोर्स सुद्दां दोन चार्जा भितर आसता तो K/1 Q/r² असो हेंचेर डिपेंड आसता. तसो तुमी म्हटलें सर हो एक्चुअली फ्लक्स जो आसा न्ही तो कोणाचेर डिपेंड आसता. सो ते तुमकां सांगपाक व्हेरी सिंपल सांगता कन्सेप्ट. ओके, हो इलेक्ट्रीक फ्लक्स डिपेंड आसता एक्चुअली तीन गोश्टींचेर. ओके, मिन्स तीन फॅक्टरांचेर. सो इलेक्ट्रीक फ्लक्स ओके डिपेंड्स अपॉन ओके तीन फॅक्टराचेर डिपेंड आसता. ओके, पयली मेन म्हटल्यार आसता ती एरिया. ओके, सो हांव एक पॉयंट तुमकां सांगता सो दॅट तुमकां मातशें बरें कळटलें. एट अ टायम सगळें सांगया नाका. ओके, सो तीन एक्चुअली फॅक्टरांचेर डिपेंड आसता. इट्स अ व्हेरी स्मॉल सिंपल कन्सेप्ट. सो तुमकां समजोच कळटलो. एक आसता तेका म्हणटा आमी एरियाचेर डिपेंड आसता. आतां तुमी म्हटलें सर एरियाचेर कशी पळय तुमी इमॅजीन करात. ओके, सो फर्स्ट तुमकां सांगता हांव एरियार कशी डिपेंड आसता ती. एरियाचेर कशी डिपेंड आसता तुमी अशी इमॅजीन करात की अशी एक्चुअली तुमची इलेक्ट्रीक फील्ड लायन आसा 2 3 ओके, लेट्स से 6 फील्ड लायन काडया कळपाकूय बरें पडटा. ओके, 4 लेट्स से 5 आसा, लेट्स से 6 आसा. ओके, लेट्स से 6 लायनीची इलेक्ट्रीक फील्ड लायन आसा आनी तुमचे कडेन 2 एरिया दवरले. ओके, तुमच्या तोंडा फुड्यान 2 एरिया दवरले. सो 1 2 3 4 5 सेम इलेक्ट्रीक फील्ड लायन हांगा दवरली. ओके, आनी तुमच्या ही जाली तुमची इलेक्ट्रीक फील्ड लायन. सो हांव हेका ई बरयता. ओके, आनी तुमच्या तोंडा फुड्यान 2 एरिया दवरली. एक एरिया आसा न्ही ती हांवें मातशी अशी व्हडली दवरली. सो एक एरिया आसा ती मातशी व्हडली दवरली अशी आनी एक दुसरी एरिया आसा ती सारकी धाकटी दवरली. ओके, तुमी सांगा खंयच्या केसीन फ्लक्स चड जातलो तुमच्या प्रमाणे सांगात. तूं म्हटलें सर ह्या केसीन हांगासर ही इलेक्ट्रीक फील्ड लायन अशी येतली, हांगासर ही इलेक्ट्रीक फील्ड लायन येतली आनी तुमी म्हणटा की सर हांगासर इलेक्ट्रीक फील्ड लायन हेच्या वयल्यान पयलींच वयता मरे. हे काय ना, हय यू आर परफेक्टली करेक्ट. ओके, सो तुमी जर सपोज हांगासर पयशा जर तुमी म्हटलें सर ही व्हडली एरिया तेतून फ्लक्स चड आसपाक जाय न्ही. एंड येस यू आर रायट. ओके, सो तुमी सारके परफेक्टली एक्चुअली सारकें सांगला. ओके, सो व्हेरी गुड. ओके, सो हांगासर आसतली मोर फ्लक्स ओके आनी हांगा आसतली लेस फ्लक्स. येस नो. सो फ्लक्स म्हटल्यार तुमकां सांगलां अशें व्हडलें कॉम्प्लिकेटेड कशें शिकोवनाकात. फ्लक्स म्हटल्यार फील्ड लायन जेन्ना एरियासून पास जातली हेका आमी फ्लक्स म्हटलें. सो जस्ट डोंट मेक इट लायक टू कॉम्प्लिकेटेड एंड डोंट जस्ट लायक बाय डेफिनेशन तशें शिकोवनाकात. ओके, इजी उतरांनी शिकला खूब इजी पडटा. ओके, सो हांगासर आमकां कितें कळ्ळें की चड एरिया आसा जाल्यार चड फ्लक्स जातली न्ही. सो बेजिकली व्हडली एरिया आसता तितून चड इलेक्ट्रीक फील्ड लायन पास जातली. सो म्हटल्यार चड फ्लक्स जातले. सो तुमकां कळ्ळें की एरियाचेर इलेक्ट्रीक फ्लक्स डिपेंड आसता. आतां दुसरे आनी कोणाचेर डिपेंड आसता तुवें सांगलें तीन हेचेर डिपेंड आसता फॅक्टर. हय, एक आनी एरिया जेका आमी ए म्हणटात. ओके, मोर एरिया म्हटल्यार मोर फ्लक्स जाले. दुसरी आसता इलेक्ट्रीक फिल्डाचेर म्हटल्यार इलेक्ट्रीक फील्ड लायन्साचेर. ओके, आतां तूं म्हटलें सर हे इलेक्ट्रीक फिल्डाचेर कशें डिपेंड आसता. ओके, हे आपणाक सांग. सो सारकें सिंपल पळय आतां सी तुमी आतां अशें इमॅजीन करा. सो आय जस्ट वायट दीस मेटल डिटेक्टर बट आय होप यू विल रिमेंबर दीस एग्जाम्पल. तुमकां एग्जाम्पल तर हांव शुअर दिता तुमकां याद रावपाकूच जाय अशें. ओके, सो सेकंड आसा न्ही केस ते आसा तेजेर आसा पळय इलेक्ट्रीक फील्ड लायन्साचेर. आतां म्हटलें सर इलेक्ट्रीक फील्ड लायन्साचेर कशें डिपेंड आसता. ओके, सो ते आपल्याक मातशें सांग पळय सारकें सिंपल पळय.
तुम्ही अशी इमॅजिन करा म्हणजे की हांगासर अशीच स फील्ड लायनां येता अशी इमॅजिन करा. आता मी एरिया सेम दवरया 5 आणि 6 आणि सेकंड केसीन न्हू आमी फक्त 4च इलेक्ट्रीक फील्ड लायन घेवया. पण हांगासर इलेक्ट्रीक फील्ड खूप आसा, मोर फील्ड लायन्स हय काय ना. सो मोर इलेक्ट्रीक फील्ड लायन्स आहा, प्लीज डोंट गेट कन्फ्यूज. ओके, बिकॉज इवन देर आर मॅग्नेटिक फील्ड लायन्स, ताका आमी मॅग्नेटिक फ्लक्स म्हणटा, ते मागीर शिकतले मॅग्नेटिझम आतां न्हू. ओके, सद्या हांव तुमकां सारकें बेस्ट घेता, तुमी टेन्शन घेनाका. हांव शिकयता तुमकां जर आवडटा न्ही तुमी म्हाका फॉलो करा. ओके, नाल्यार तुका आवडना जाल्यार एक्चुअली काय फायदा ना आयकोत व्हिडिओ. ओके ओके, दीस इज लेस इलेक्ट्रीक फील्ड, लेस इलेक्ट्रीक. ओके बेटा, ते वर कॉल इज कॉलिंग मी. ओके, विल कट. ओके ओके फायन. सो हांगासर लेस इलेक्ट्रीक फील्ड लायन्स आसा, इलेक्ट्रीक फील्ड लायन्स. ओके ओके, सो आतां आमी हेंच्या दोगांच्या फुडें एक एरिया दवरया. ओके, सो आमी हेंच्या दोगांच्या फुडें एक एरिया दवरया आनी सेम एरिया हांगासरय दवरया. पण आमी एरियाचेर आतां आमी सगळें चेंज करिनात न्हू, आमी एरिया चेंज करिना. सो आमी एरिया तितलीच दवरया दोगांच्या फुडें. ओ एरिया. ओके, आतां तुमी म्हणटले सर ह्या केसीन कितें जातलें. सो तुमी जर सपोज सारकें पळयशात जाल्यार ही फील्ड लायन वयली पास जाली, ही सकयली फील्ड लायन पास जाली, ही वयली पास जाली, ही सकयली पास जाली. सो हांगासर कितें. सो ह्या केसीन पळयशात जाल्यार ही फील्ड लायन एरियासून पास जाता. सो ही पास जाली, ही पास जाली, ही पास जाली आनी ही पास जाली. सो हांगासर तुमकां फ्लक्स मेळ्ळें. कॅन यू सी दॅट थिंग. आनी हांगा मोर फ्लक्स मेळ्ळें पळयात. सो मोर इलेक्ट्रीक फील्ड लायन आसता थंय मोर फ्लक्साय मेळटा पळयात. पण हांगासर पळयात हे ही पास जाली, ही पास जाली. सो हांगा पूण लेस फ्लक्स जालें न्हू, काय ना. सो पळयात दोनूय आमी केसीन एरिया सेमूच घेतलेलो. पळयात दोनूय एरिया सेमूच घेतलेलो, पण ज्या केसीन चड फील्ड लायन आसा थिंगा चड फ्लक्स मेळ्ळें, कमी फील्ड लायन आसा थिंगा कमी फ्लक्स मेळ्ळें. ओके, सो पयले केसी आमी एरिया चेंज केल्ली, फील्ड लायन सेम दवरलेली. आतां आमी एरिया सेम दवरली, फील्ड लायन चेंज केली पयली. सो आमकां दोन गोश्टी कळ्ळे. सो इलेक्ट्रीक फील्ड लायन्स चड आसता तेन्ना फ्लक्स चड मेळटलो आनी एरिया चड व्हडली आसा तेन्ना ती चड भितरल्यान चड एरियासून पास जातली म्हणल्यार चड फ्लक्स मेळटलो. पूण तुवें म्हणलें सर हे तर दोन आमकां पॉयंट आतां सारके कळ्ळे, पूण तुवें सर 3 पॉयंट्स म्हटले न्ही. तो तिसरो पॉयंट आतां कितें. तुवें दोनूय चेंज करून पळयला, तुवें एरिया चेंज करून पळयला, तुवें फील्ड लायन्सूय चेंज करून पळयला आनी तिसरो पॉयंट खंयचो उरलो. ओके, कित्याक आमी एरियात घेता आनी फील्ड लायन्सूच घेता न्हू. तिसरो पॉयंट उरलो आनी तो म्हटल्यार एंगलाचो. ओके, एंड दॅट इज एंगल between electric field lines, electric field and area. सो तिसरो कन्सेप्ट आसा न्ही तो आसा एंगल थिटाचो. ओके, सो तिसऱ्या कन्सेप्टान आसा आमचे, तिसरे कन्सेप्ट आसा एंगल थिटा. ओके, between electric field and area. आता तुम्ही म्हटले सर हितून कशी डिपेंडन्सी आहे ते आपणाक सांग. ओके, सो हिची कशी डिपेंडन्सी आसा हांव तुमकां आतां तें सांगता. ओके, सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. पण आतां तुमी एरिया स्ट्रेट घेतली न्ही, हांव तुमकां कितें म्हणटा खबर आसा, हांव तुमकां आनी एक आतां सिट्युएशन दिता जितून हांव सेम एरिया घेता आनी सेम फील्ड लायन्स घेता. सो लेट्स से आमची 6 फील्ड लायन येता, 1 2 3 4 5 6. ओके, व्हेरी गुड सर. हांगासर 6 बरोवया, 1 2 3 4 5 6. ओके, 6 फील्ड लायनां दोन सायडीन घेतली. ओके, एका केसीन हांव मातशी सरफेस अशी घेता, तुम्ही पळोवंक शकता. ओके, सो ही जाली माझी एरिया सरफेस. ओके, ही जाली एक केस आनी सेकंड केसीन ती एरिया तितलीच पूण हांव मातशी अशी घेता. ओके, सो आय होप पीपल कॅन विज्युअलायज थिंग्स ना. ओके, आनी तुमच्या मनात तुमच्या दोळ्या फुडें एक्चुअली ऑलरेडी विज्युअलायज जाला आसतलें. तुम्ही म्हटलें सर खंयच्या केसीन फ्लक्स चड जातलें सांग, खंयच्या केसीन फ्लक्स चड जातलें. सो ऑब्वियसली तुम्ही जर पळयशात एंड आय नो यू कॅन हॅव अंडरस्टूड दीस ऑलरेडी. ओके, तुम्ही म्हटलें सर दिस इज बिकम टू सिंपल फॉर मी नाव. आय अंडरस्टूड दॅट इन दीस केस ह्या केसीन फील्ड लायन अशा तश्यो स्ट्रेट गेलो, बट ह्या केसीन इलेक्ट्रीक फील्ड लायन हांगासर पास जाली आनी ती अशी येयली. ह्या केसीन हे अशें जालें पळय. ओके, सो तुमकां सांगपाचें म्हटल्यार ह्या केसीन तुमी पळयशात न्ही जाल्यार पळय आमी दोनाय केसीन एंगल चेंज केल्लो. आमी एरिया सेम दवरली आनी इलेक्ट्रीक फील्डय सेम दवरलें पळय, दोनूय सेम दवरले पयले दोन क्वॉन्टिटीज आनी आतां हांवें एंगल चेंज केलो. कॅन यू सी दॅट थिंग. सो जेन्ना हांवें एंगल चेंज केलो न्ही पयलीं तें अशें जालें पळय. आतां तुमी पळय फॉर एग्जांपल ही म्हाजी पयली स्टार्टींग केस ओरिजिनल अशी आसा ती सगळीच फील्ड लायनां पास जातली न्ही ह्या एरियासून, हय काय ना. बट तुमी जर सपोज बारीक पळयशात न्ही जाल्यार हांवें ताका मातशें अशें टिल्ट केलें. कॅन यू सी दॅट थिंग. पळय पयलीं आतां तूं म्हणटलें कितें सांग सर आतां हो एंगल घेवप तरी खंयचो. ओके, आनी हो एंगल आमकां कसो कळटा पळय सारकें आयकाता. लिसन टू दीस व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग पॉयंट. सो व्हेरी स्मॉल पॉयंट एंड इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट पॉयंट. केन्नाच एंगल घेताना इलेक्ट्रीक फील्ड आनी एरियाच्या भितर एंगल जेन्ना आमी घेतात न्ही
तेन्ना ते एरियाच्या नॉर्मला वांगडा घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट. ओके, सो केन्ना एंगल घेताना सदांच रिमेंबर दीस पॉयंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, एंगल इज ऑलवेज between always. Okay, always between always. Okay, between. Okay, always between electric field E and normal of area vector of area. आता तू म्हटलंय सर एरिया नॉर्मल. आता तू म्हटलें सर हे नॉर्मल आनी मदींत खंयचे येयले. ओके, एरिया म्हटल्यार तुवें आमकां कळलें, पूण नॉर्मल आनी खंयचे पळय कशें आसता मरे. प्रत्येक एरिया आसता न्ही, लायक एवरी एरिया. ओके, प्रत्येक एरिया आसता म्हटल्यार एवरी एरिया आसता न्ही, त्या एवरी एरियाक मरे एक नॉर्मल वेक्टर आसता. ओके, आता तूं म्हटलें सर हेचो मिनींग कितें पळय तुमकां सांगता पळय, व्हेरी सिंपल आसता. ही आतां एक तुमची एरिया जाली, रायट. तुमची एरिया जाली, हेचो नॉर्मल वेक्टर तुमच्या सायडीन आसलो. आता तूं म्हटलें सर आपणाक कसो कोतलो तो एरिया म्हाज्या सायडीन आसा. तो एरिया वेक्टर आसता न्ही, तो एरियाक सदांच परपेंडिक्युलर आसता. याद दवरा, एरिया वेक्टर. ओके, एरिया वेक्टर इज ऑलवेज परपेंडिक्युलर to the surface okay of area. Okay, at that point कित्याक एरिया कशी आसूं शकता न्ही. सो तुमी खंयचोय पॉयंट घेवपाय ना, त्याच पॉयंटार घेवपाय. सो तुमकां सांगता पळय, आतां ही एरिया आसा न्ही, आतां ही एरिया अशी आसा पळय, दिस इज युअर फूल एरिया पळय. ओके, कॅन यू ड्रॉ सम पिक्चर ऑन दीस. येस, लेट मी सी द एरिया. तुम्ही वॉलाचेर पिक्चर ड्रॉ करू शकता. हय, ती एरिया जाली. ओके, सो एनीथिंग दॅट यू कॅन ड्रॉ समथींग इज अ एरिया. नॉट यू कॅनॉट कीप एनीथिंग इनसाइड. नो, यू कॅन ओनली ड्रॉ समथींग ऑन इट. ओके, ती एरिया जाली. ओके, आतां तुम्ही म्हणटले सर एक्चुअली ड्रॉ करपाक एक्चुअली आपण खंयचेर ड्रॉ करूं, आपल्या कडेन पेन बीन ना. ओके, अशें बी एक्चुअली कितें उलोवं नाका. ओके, आमकां इन जनरल केस सांगता. ओके, नाल्यार बेश्टें कितें उलयशन. ओके, सो दीस इज ऑल्सो एन एरिया. ओके, सो आतां तुमी सांगा ह्या एरियाची नॉर्मल वेक्टर तुमच्या सायडीन आसतली न्हू, काय ना. आतां ही जर हांवें परतलेली कितें जातली, जी नॉर्मल वेक्टर परतली अशी पळय. सो अशी सरफेस दवरली जाल्यार नॉर्मल वेक्टर एका नॉर्मल वेक्टर म्हटल्यार पयली मेन म्हटल्यार नॉर्मल म्हटल्यार तो वेक्टर त्या सरफेसीक परपेंडिक्युलर आसपाक जाय. ओके, सो सपोज हांवें ती सरफेस अशी दवरली जाल्यार ती ऑब्वियसली त्या सरफेसीक असो परपेंडिक्युलर आसतलो न्हू, काय ना. सो हांगाय तेंच जालें पळय. पयलीं तुमकां सांगता, सो ही टिल्ट करच्या पयलीं स्टार्टींग ही अशी आहली पळय. स्टार्टींग ती सरफेस अशी आहली म्हटल्यार जो नॉर्मल वेक्टर असो आहलो पळय. स्टार्टींग नॉर्मल वेक्टर असो आहलो पळय, असो. जेन्ना तुवें ती सरफेस टिल्ट केली अशी टिल्ट केली तेन्ना तुमचो हो एंगलय चेंज जाता पळय. असो आहा न्हू, तो ही टिल्ट केल्या उपरांत असो आहलो पळय. पयलीं असो आहलो, जशी एरिया टिल्ट केली तुवें. ओके, पळय जेन्ना तुवें ही एरिया टिल्ट केली न्हू, पळय हांव तुमकां दाखयता. ओके, पयलीं आशिल्लें अशें, रायट. पयलीं अशें आशिल्लें पळय एरिया. जेन्ना तुवें टिल्ट केलें तेन्ना हो एंगल पळय, हो पळय हेच्या रिस्पेक्ट अशी लायन आसा हेच्या रिस्पेक्ट पळय, हो असो आता पळय. म्हटल्यार असो आता असो आता. कॅन यू सी दॅट थिंग. सो दीस इज युअर एंगल. ओके, सो एंगल सदांच एरियाच्या नॉर्मल. हो एरियाचो नॉर्मल, जालो पळय. एरियाचो नॉर्मल आनी हो आलो तुजो एंगल. कळ्ळें तुमकां हांव कितें म्हणटा तें. सो हेचो सद्या एंगल हो जातलो. सो सदांच एंगल घेतना इलेक्ट्रीक फील्ड आनी एरियाच्या नॉर्मलाक घ्या. कळोंक जाल्यार परतून व्हिडिओ पळयात. ओके, सो हो आलो तुमचो नॉर्मल एंगल थिटा. ओके, म्हटल्यार इन शॉर्ट सदांच नॉर्मल वेक्टर आमी एन म्हणून बरयतात. तेका एन बरयता कित्याक तो नॉर्मल तुजो एरिया आसता. सो सदांच याद दवरा की तो सरफेसीक परपेंडिक्युलर आसपाक जाय. तो सरफेसीक परपेंडिक्युलर आसपाक जाय पळय. तो सरफेसीक परपेंडिक्युलर आनी ही तुजी जाली इलेक्ट्रीक फील्ड. सो इलेक्ट्रीक फील्ड आनी तो सरफेसीक परपेंडिक्युलर आसता वेक्टर तेच्या मदली एंगल. सो इन शॉर्ट हे जालें अशें पळयात न्हू. ही जाली एक एंगल आनी हेची केस कितें जातली सांग पळय. पयलीं असो पळयात पळय, असो आसलो तेन्ना असो आसलो. तुमी आतां असो बँड केलो. सो हेचो नॉर्मल वेक्टर. सो बेसिकली कितें करा खबर आसा, एवरी टायम अशें घुडोवपाची बी गरज ना. सरफेस आहा न्ही तेका परपेंडिक्युलर एक लायन मारा, जालें काबार. सरफेस एका परपेंडिक्युलर लायन मारा, खूपय चिंत नाका. ओके, तुमकां कळपा खातीर म्हणून म्हाका पयलीं स्टार्टींग सांगचें पडटा. डायरेक्ट ट्रीक सांगपाचें म्हटल्यार सरफेस आहा न्ही तेका परपेंडिक्युलर लायन मार, इतलेंच काबार. ओके, सो सरफेस आहा तेका परपेंडिक्युलर लायन मार. हे पळय ही जाली हेच्या सरफेसाची परपेंडिक्युलर. सो चड चिंतपाक गरज ना. थोड्या म्हटल्यार अरे सर हो असो वांकडो तिकडो कसो घेवं. ओके, कांयच घेवं नाका. सरफेसाक परपेंडिक्युलर लायन मार, ती जाली तुजी नॉर्मल. ओके, सो अशी सरफेस आहा तेका परपेंडिक्युलर लायन खंय मारतली. ही सरफेस आहा ही पळय, ही तेका परपेंडिक्युलर लायन अशी मारतलो. परपेंडिक्युलर लायन जालें काबार, हो नॉर्मल. कळ्ळें तुमकां. ही सरफेस अशी आसा, असो लायन मारतलो. अशी सरफेस अशी लायन मारतलो, काबार, नॉर्मल जालो. ओके, सो तो नॉर्मल आनी ते इलेक्ट्रीक फील्ड.
च्या मदली एंगल आसता एका आमी म्हणटा थिटा. ओके, सो आतां तुमी पळयात हांगा आयकलां हांगासर अशें आलें न्ही जितलो एंगल चड तितलो फ्लक्स कमी न्हू. सो हियर इफ यू सी मोर थिटा लेस फ्लक्स. ऐकायला न्ही हांगासर लेस थिटा मोर फ्लक्स, लेस थिटा मोर फ्लक्स म्हटलें हें अशें आलें न्ही. म्हटलें इनवर्स कशें आलें डिपेंडन्सी. हय, पूण आमी न्हू इनवर्स हांगासर घेयनात. कित्याक खबर आसा, एक्चुअली यू कॅन रिजॉल्व दीस कंपोनंट ऑफ दीस पर्टिक्युलर एरिया. पळय एरियाक तुमी न्ही आमी रिजॉल्व करूं शकता एंगलाक. को खबर आसा, हेचो एक कंपोनंट टचिंग एंगल जाल्यार कॉस थिटा आसता. सो कॉस थिटा हेका अलोंग जाता. सो अलोंग तुका पास करपाक दिता. पळय हो कॉस थिटाचो अलोंग कंपोनंट पास करता. परपेंडिक्युलर हरशीं कितें इलेक्ट्रीक फिल्डान सकयल येता ना. सो परपेंडिक्युलर तुजो इलेक्ट्रीक फिल्डान पास करचो ना. सो हेका इन टर्म्स तुमी कॉस थिटा करूं शकता. सो आमी फ्लक्स बरयतना थर्ड केसीन फ्लक्स बरयतना वयता ई डॉट ए दॅट इज ई ए कॉस थिटा. आनी हो थिटा आसा तो एंगल बिटवीन इलेक्ट्रीक फील्ड एंड नॉर्मल वेक्टर. हां याद दवरा, नॉर्मल ऑफ एरिया वेक्टर. सो एरिया वांगडा घेयनाका. तुमकां केन्ना एरिया वांगडा एंगल दितले. एरिया वांगडा एंगल दितात न्ही म्हटल्यार खंयचो एंगल कळलो तुमकां. केन्ना असो तुमकां सांगतले पळय, तुमकां तें सांगता. तुमकां हांव प्रॉब्लम करतलो भियो नाका. तुमकां एरिया वांगडा एंगल दितले म्हटल्यार हो एंगल दितले. हो एंगल घेवं नाकाय, एरियाच्या नॉर्मलाचो एंगल घे. हेका परपेंडिक्युलर लायन मार. सो हो आतलो नॉर्मलाचो एंगल. तूं म्हटलें सर हो आपणाक कसो मेळटलो. अरे हे फूल आसता 90 न्हू, हे फूल 90. सो 90चो नो थिटा काड. सो आतलो 90 मायनस थिटा तेन्ना कळ्ळें तुमकां. सो इन केस तुमकां जर एरिया वांगडा एंगल दिलो न्हू, एरिया वांगडा एंगल, जाल्यार तो एरिया वांगडा एंगल घेवप न्हू, तो त्याच्या नॉर्मला वांगडा एंगल आसता तो घेवप. इलेक्ट्रीक फील्ड सारकें आसा त्याचो नॉर्मला वांगडा एंगल. दिस हॅज बिकम एंगल विथ एरिया and this has become angle with areas normal. कळतं काय ते. दिस इज द स्मॉल डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम. ओके, आतां आमकां हेचेर एकच फक्त कन्सेप्ट पळोवपाक की हेतून मॅक्सिमा आनी मिनिमा केन्ना आसतली ती. ओके, सो हांव बरयता ते फ्लक्स आनी केन्ना फ्लक्स तुमचे एक्चुअली आसतले म्हटल्यार मॅग्निट्यूड मॅक्सिमम आनी केन्ना आसतले मिनिमम फॉर वीच एंगल विथ रिस्पेक्ट टू एंगल. कित्याक आमी एंगलाचेरच सद्या शिकता न्ही. आनी मिनिमम केन्ना. सो तुम्ही जर पळयत जाल्यार फॉर्मुला कितें आसा, फ्लक्स फाय इज इक्वल टू ए कॉस थिटा. फ्लक्स फाय इज इक्वल टू ई ए कॉस थिटा. हय बरें, फ्लक्स फाय इज इक्वल टू ई ए कॉस थिटा. सो तुमकां जर ऑलरेडी हेचे आन्सर कळलेले आसा जाल्यार व्हेरी गुड. ओके, व्हेरी नायस. तुमी स्मार्ट आसा. ओके, सो हेचे फ्लक्स मॅक्सिमम केन्ना आसतना तुमी पळयात विथ रिस्पेक्ट टू एंगल विचारला तुमकां. सो कॉस थिटाचे एंगल बऱ्यात 0, 30, 45, 60, 90, 180, 360 वॉट एवर. ओके, सो 0चो आन्सर 0 ना 0 सॉरी 0चो आन्सर 90चो 0 हाफ 1/√2 √3/2 सायनाक 0चो 0. ओके, एंड 1 आनी हॉलो -1 0 1. ओके, 270चेर 0 270चेर 0. ओके, म्हटल्यार इन शॉर्ट 90 म्हटल्यार π/2. ओके, जेंकां रेडियन्स जाय तेंकां बऱ्याक लागून रेडियन्स थोडे म्हटलें सर रेडियन. ओके, सो रेडियन्स बऱ्याक 3π/2 आनी 2π. ओके, रेडियन्स न्ही रेडियन्स पळयले. ओके, आतां तुमकां कन्सेप्ट ही आसा की कितल्या एंगलार तुमचो मॅक्सिमम केस येतलो. तुमी सांग खंयच्या एंगलार मॅक्सिमम म्हणल्यार +1 येवपाक जाय ऑब्वियसली. सो 0 एंगल न्ही डायरेक्ट पळयात. ओके, सो हेचो मिनींग अशें जावपाक जाय सरफेस पळय. सो बेजिकली तुमची केस अशी येतली. ही आसा इलेक्ट्रीक फील्ड लायन्स. ओके, आनी हेतून तुमकां एक सरफेस दवरपाक तुमच्याली सरफेस. सो ह्या केसीन तुम्ही पळयशात न्ही. ओके, जाल्यार ह्या केसीन हो तुमचो फ्लक्स. ओके, सो ह्या केसीन पळय हेचो नॉर्मल वेक्टर हेका परपेंडिक्युलर लायन. सर परपेंडिक्युलर लायन हेका अशीच दिसता न्हू. ओके, हय, सो परपेंडिक्युलर लायन तुजी जाली अशी. ही जाली परपेंडिक्युलर लायन म्हटल्यार येयली परपेंडिक्युलर लायन. ओके, पळयात. सो आनी हेची ही आली इलेक्ट्रीक फील्ड ई आनी ही आली एरियाची नॉर्मल वेक्टर. सो दोनांचो एंगल सेम आहा आनी हांगा थिटा आलो 0 पळय. सो थिटा आलो 0, थिटा 0 डिग्रीज आनी कॉस 0चे आन्सर 1 येता पळय. म्हटल्यार मॅक्सिमम फ्लक्स केले पळय. सगळ्यो लायनी चडश्यो पास जातल्यो न्हू. बँड करचे जाल्यार कमी जाता न्हू. जेन्ना आमी बँड करतात तेन्ना तुमची कमी जातली न्हू. पळय बँड करता तेन्ना हांगा पळयात 3 गेली, हांगा 4 वचा आनी बँड गेली. सो हांगासर एकूच गेली. ओके, सो जितले बँड करता तितलेच कमी वयता. ओके, सो हे जाले ई इंटू ए कित्याक कॉस 0 इज 1. कॉस 0 इज 1. सो आन्सर जातले ई. ओके, हेचे. आनी तूं म्हटलें सर मिनिमम केस केन्ना जातली. मिनिमम केन्ना जातली तूं म्हटलें सर -1 ना बाबा, आमी मॅग्निट्युडाचें उलयता. आमी फक्त आमकां पळोवपाक जाय की फ्लक्स कितली आसा ती. -1 म्हटल्यार ऑपोजीट डायरेक्शन जालें. ओके, आमकां तें पळोवपाचें ना, तें मिनिमम जावचें ना. म्हटल्यार कितले लायन्स वयतात न्ही तुमी -1 हेचो मिनींग तुमची फील्ड लायन ऑपोजीट करतात पळय. असो गेलो ई आनी अशी जाली फील्ड लायन. सो
सो एंगल जालो 180 तशें म्हणटा पूण तरी वयतातूच न्हू ती फील्ड लायन हय आमकां पळोवपाक सारकी झिरो केन्ना जाता ती सो झिरो आतां ऑब्वियसली 90 डिग्रीचेर म्हटल्यार कोणाचो 90 एंगल आसपाक जाय नॉर्मला वांगडा इलेक्ट्रीक फिल्डाचो 90 आसपाक जाय म्हटल्यार ती अशी जातली पळय ओके ती अशी जातली सो ही जाली अशी सो आय होप पीपल आर गेटिंग दिस पर्टिक्युलर पॉयंट मागीर तें चड इजी आसा कळपाक कळ्ळें ओके सो एकदां तुमी आनी एकदां इन केस तुमकां चड दिसता जाल्यार आनी एकदां लेक्चर पळयात सो हॅलो नॉर्मल ओके आणि ही तुमची इलेक्ट्रिक फील्ड लायन्स आणि दोघांच्या मध्ये एंगल आसा 90 डिग्रीज ओके सो हांगासर ए कॉस 90 आणि कॉस 90 झिरो सो आन्सर जातलो झिरो कळ्ळें म्हाका कितें तें सो बेजिकली आन्सर झिरो जातलो सो ओके तुमी म्हणलें सर तेची आपणाक पळोवंक ना अरे पळय अशें म्हणटा पळय फॉर एग्जाम्पल एक पेपर आसा न्ही तर तुमी पेपर जर अशी दवरली सो ही एक पेपर आहा फॉर एग्जाम्पल रायट एक पेपर आहा ही पेपर फॉर एग्जाम्पल तुम्ही अशी दवरली पळय एक पेपर आसा ती जर फॉर एग्जाम्पल अशी दवरली तर हेतून ही फील्ड लायन पास जाल्यो ती मॅक्झिमम जाली अशें करताना तुमची मिनिमम जावन एक असो पॉयंट येतलो जितून ती अशी जातली न्हू तितून फ्लक्स तुमची जावची ना तुमच्या सर कशी फ्लक्स जावची ना हांगासान आपटतना म्हाका दिसता बाबा ती सरफेसार तुमकां थिकनस सारकी झिरो कशी घेवची पडटा हांवें तुमकां सांगलां सरफेस आसता आनी ताका थिकनस खरी आयडियल केसीन नासता हे पेपराक आसा मातशी तरी थिकनस तुमकां थिकनस ना कशी अशी इमॅजीन करात म्हणजे सारकी पातळ पेपर कशी इमॅजीन करात व्हेरी थीन ओके ताका थिकनसच ना कशी पळोवप मागीर तुमकां ती कंडिशन दिसतली सो अशें सारकें पातळ कशें पळय सो फील्ड लायन्स वयल्यान सकयल्यान वयतली न्हू तेतूनसून कशी वयतली ताका थिकनसूच ना न्हू मात पातळ कशी इमॅजीन करता approximately झिरो कशें आसता कळ्ळें तुमकां हांव कितें तें ओके सो दॅट इज अ कन्सेप्ट बेस्ड ऑन योर इलेक्ट्रीक फ्लक्स सो प्लीज रिवाइज दीस पर्टिक्युलर फ्लक्स बिकॉज आफ्टर दॅट वी गोइंग टू गो फॉर द गॉस थियरम ओके आनी गॉस थियरम जर तुका खूब इम्पॉर्टंट आसा खूब म्हळ्यार खूपच ओके सो आय होप पीपल अंडरस्टूड दीस कन्सेप्ट सो परत सांगता एकदा इलेक्ट्रीक फील्ड लायन पास एका फ्लक्स म्हणटा 3 कंडिशनां डिपेंड आसता एक फील्ड लायन्स कितल्यो पास आसा त्यो दुसरें म्हटल्यार कितले इलेक्ट्रीक फील्ड येता तितले चड येत जाल्यार चड पास जातले न्हू दुसरें आसता डिपेंड आसता ते एक्चुअली तुमचो एंगलाचेर आनी तिसरो आसता तो एरियाचेर चड एरिया आसा जाल्यार चड पास जातली कमी एरिया आसा जाल्यार कमी पास जातली आनी तिसरो आसता एंगल थिटा सो एंगल थिटाच्या केसीन सुद्दां चड एंगल आसत जाल्यार ऑब्वियसली चड बेंडींग जाली चडनींग जालो ओके एंगल घेतना सरफेसाच्या नॉर्मल टायम परपेंडिक्युलर मार आनी इलेक्ट्रीक फील्ड कितें आहा तें आतां फॉर एग्जाम्पल अशें आसा इलेक्ट्रीक फील्ड स्ट्रेट आसा अशें जाल्यार इलेक्ट्रीक फील्ड आनी ते नॉर्मल तेंच्या मदलो एंगल घेवप okay any concept angle view nakat okay fine that's it done okay so with this we'll wind up this concept then okay and this concept is based on your Gauss theorem so last session आम्ही हे शिकलेले की कशे एक्चुअली आमचे इलेक्ट्रिक फ्लक्स ओके म्हटल्यार इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटल्यार कितें ओके सो इलेक्ट्रीक फ्लक्स म्हळ्यार नथींग बट जेन्ना इलेक्ट्रीक फील्ड लायन्स एका सरफेसासून पर्टिक्युलर पास जाता तेका म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स रायट हय सारकें व्हेरी गुड ओके आनी बेजिकली हांवें तुमकां सांगलें की फ्लक्स आमी फाय म्हणटा जेचो आमकां फॉर्मुला मेळ्ळो ए कॉस थिटा ओके सो आतां आमच्या क्लासीन आमी आतां नेक्स्ट कन्सेप्ट कंटिन्यू करतले आनी हे कन्सेप्ट खूब म्हटल्यार खूपच इम्पॉर्टंट आसा हेका आमी म्हणटा गॉस थियरम ओके सो हांव तुमकां मातसो गॉस थियरम कितें आसता तो मातसो तुमकां दाखयता ओके सो आय जस्ट रायट द गॉस थियरम हियर गॉस थियरम ओके सो हो तुमचो गॉस थियरम ओके सो गॉस थियरमाचो बेजिकली पयलीं तुमकां कळपाक जाय की गॉस थियरम आमकां कितें सांगता तें तुमकां कळपाक जाय सो गॉस थियरम कितें सांगता खबर आसा द टोटल इलेक्ट्रीक फ्लक्स फाय ओके passing through a surface through a closed surface okay please note down this thing through a closed surface that's a very important thing through a closed surface okay is given by total electric flux when no closed surface given by surface integral so meaning तुमकां सांगता भियो नाका I'll tell you explain everything okay surface integral of electric field that is E dot ds okay with small area ds is equal to 1 upon epsilon naught times
द टोटल चार्ज enclosed in it ओके तुम्ही म्हटले सर सो मिनिंग कितें तो म्हाका मातसो 2 मिनटांत सांग ओके सो येस आमकां तें सांगतलो ओके सो बेसिकली आमकां गॉस थियरम कितें म्हणटा हे सगळें आमकां पाड मारची गरज ना ओके हे फक्त तुमकां कन्सेप्ट हे तुमचे अशें तुमकां टिचर दितले नाल्यार कोण तरी एक्चुअली यू नो लायक समटायम डेफिनेशन कशें टिचर दितात आनी त्या खातीर भुरग्यांक ऑफन हे कन्फ्युजन आसता की सर हे डेफिनेशन एरिया खंयच्यान ओके म्हाका तर कांयच कळना डेफिनेशन खंयच्यान हे ते व्हडले पाड मारूंक नाका ओके हांव तुमकां केन्नाच पाड मारपाक सांगना आमकां एटलिस्ट ट्रिक्सांनी तरी शिकपाक याद दवरपाक जाय एक मिनिमम पॉयंट्स याद दवरपाक जाय जितून तुमकां एक्चुअली मिनिमम एफर्ट घालून सुद्दां बऱ्यो एक्झामी एक्चुअली तुमकां आन्सर करपाक येवपाक जाय ओके जशें इलेक्ट्रीक फिल्डाक पळय आमकां सांगला त्या प्रमाणे टेस्ट चार्ज दवरात बारीक चार्जाचे फॉर्मुला याद दवरा म्हटल्यार इन शॉर्ट एक चॅप्टर आसा न्ही तिका इतलो मिनिमम वे याद दवरपाचो प्रयत्न करात की तुमकां तुमकां ट्रिक्स दिल्ले आसा इतले मिनिमम वे याद दवरा की तुमकां चड सगळेंच याद दवरपाक गरज ना आनी एक दोन तेच वे हांव शिकयता तशें तुमी प्रॅक्टीस करात सो बेसिकली तुमचे तकलेतय फिक्स जातले आनी चड तुमकां याद दवरची गरज ना बिकॉज इफ यू स्टडींग ट्रिक्स एवरीथिंग विल रिमेंबर ओके सर सो नाव विल कम टू दीस पर्टिक्युलर कन्सेप्ट सो इलेक्ट्रीक फ्लक्स म्हटलें कितें इलेक्ट्रीक फ्लक्स म्हटलें कितें ना तुमकां इलेक्ट्रीक फ्लक्स म्हटल्यार ऑलरेडी सांगलेलें आसा की इलेक्ट्रीक फिल्डान एका सर्फेसासून जेन्ना पास जाता तेका आमी दुसऱ्या सायडीन तेका म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स ओके सो तशेंच जाल्यार तर गॉस थियरम कितें गॉस थियरम कित्याक मरे की गॉस थियरम आमकां हें सांगता की कितलो फ्लक्स एका क्लोज सर्फेसासून पास जावंक शकता ओके सो गॉस थियरम आमकां अशें सांगता की तुमकां जर फॉर एग्जांपल फ्लक्स फायंड करपाक जाय जाल्यार तुमी कितें करा खबर आसा सी द टोटल इलेक्ट्रीक फ्लक्स पासिंग थ्रू अ क्लोज सर्फेस म्हणजे तुमचे कडेन एक अशी क्लोज सर्फेस आहा इमॅजीन करात की एक क्लोज सर्फेस आहा तुमकां आतां हे पळयतना तुमकां हे 2D दिसता कित्याक तुमी कॅमेराचेर पळयता बट तुमकां इमॅजीन करतना 3D करचें पडटा म्हटल्यार इन शॉर्ट फॉर एग्जांपल तुमचे कडेन एक स्फियर आसा एक बॉल कसो आसा ओके एक बॉल इट बिकम्स अ क्लोज सर्फेस इट शूड बी क्लोज फ्रॉम ऑल द सायड्स ओके सगळ्या सायडीन क्लोज अशी आसा अशी इमॅजीन करा सो गॉस थियरम कितें म्हणटा एक तुमचे कडेन जर क्लोज सर्फेस आहा न्ही जाल्यार तो म्हणटा की ह्या क्लोज सर्फेसाचे इलेक्ट्रीक फ्लक्स जे आसतले म्हटल्यार तितून कितले फ्लक्स पास जाता पळय अजून मेरेन आमी शिकताले ते आमी एका सिंपल सर्फेसाचेर शिकताले एका सर्फेसात जेन्ना इलेक्ट्रीक फिल्डान पास करतले तेन्ना आमकां एका सर्फेसासून कितलो फ्लक्स जालो तो मेळटा ती एक सर्फेस आसताली आतां हे सर्फेसाक जर आमी जर एक बॉक्स कशें करशीत जाल्यार तो जातलो एक क्लोज सर्फेस कळ्ळें कितें म्हणटा तें ओके सो आय होप पीपल अंडरस्टँड प्रिटी मच शोर यू हॅव अंडरस्टूड दॅट थिंग ओके सो गॉस थियरम कितें म्हणटा सांग पळया की इलेक्ट्रीक फ्लक्स ओके वेट ओके मार्कर करतात ओके सो द इलेक्ट्रीक फ्लक्स ओके जे आसता न्ही ते डिपेंड आसता एक्चुअली पासिंग थ्रू क्लोज सर्फेस इज गिवन बाय सर्फेस इंटिग्रल ओके सो गॉस कितें म्हणटा ना तुमी जेन्ना इलेक्ट्रीक फ्लक्स फायंड करता न्ही तेन्ना एक सर्फेसाचो इंटिग्रल घेयात म्हटल्यार त्या सर्फेसाचो इंटिग्रल म्हटल्यार आतां फॉर एग्जांपल न्ही तुमकां सांगता कशें एक्चुअली बेसिकली एका एप्रोच आसता तें तुमकां मरे आतां फॉर एग्जांपल न्ही एक सर्फेस आसतली एक क्लोज सर्फेस आसतली तेच्या भितर थोडे इल्ले चार्जीस आसतले सो लेट्स से तेच्या भितर कितें तरी चार्ज आसा क्यू टोटल चार्ज आसा फॉर एग्जांपल क्यू ओके हांव असो इन जनरल एक एग्जांपल दिता बेसिक कशें ओके सो गॉस थियरम कितें म्हणटा खबर आहा तेच्या भितर टोटल कितलो चार्ज आसा तो पळय आतां फॉर एग्जांपल एक क्लोज सर्फेस अशी आसा रँडम क्लोज सर्फेस ओके ही आतां एक फॉर एग्जांपल एक क्लोज सर्फेस घेया ओके हे खबर ना कितें काडलां तें पूण म्हाका दिसता एक्चुअली क्लोज सर्फेस तुमकां दिसली आसली ओके ओके ही एक क्लोज सर्फेस घेया ओके कितें आसूं तें बॅग म्हणजे बॅग कशें तें बॅगूच तें म्हाका दिसता ओके या सो बॅग तुमी काडला आतां ह्या बॅगाच्या भितर तुमी जर फॉर एग्जांपल थोडे इल्ले चार्जीस दवरला सो लेट्स से हो चार्ज आसा Q1 Q2 Q3 सो तुमी एक्चुअली आतां फॉर एग्जांपल बॅग घेतले रायट सो तुमच्या बॅगान आतां फॉर एग्जांपल कितें तरी हांवें भितर जर दवरलें जाल्यार तुमी म्हाका एक सांगात सो तुमकां एक ट्रीक सांगता ओके कशें याद दवरप तें तुमी म्हाका एक सांगात तुमकां बॅग केन्ना जड लागतलें तुमी पयलां आसलें थोडी बाबडी भुरगीं बाबडी मरासर सगळीं बुकां व्हरतात ओके आनी जेन्ना एक्चुअली स्कुलान वयता भितर ती दोनूच बुकां एक्चुअली भितरल्यान यूज जाता ओके सो दे पूट ऑल द बुक्स आनी बाबडी अशी जावन एक्चुअली म्हटल्यार दोंगरार चललेल्या सारकी एक्चुअली बाबडी चलत वयतात ओके एक्चुअली इफ यू सी नो लायक कॉलेज पीपल आर द बेस्ट पीपल ओके दे हार्डली टेक 2 to 3 बुक्स ओके सो ते वयताना सारके स्वॅग कशे वयतात बॅग घेतात बॅगाक फक्त आसता एक नाल्यार 2 बुकां ओके ती एक्चुअली तुमी पयशे जाल्यार केन्ना केन्ना डेस्काचेर आसतात ओके सो बॅगात केन्ना केन्ना कांयच नासता ओके सो सांगपाचो पॉयंट म्हटल्यार द थिंग इज दॅट वेन यू पूट समथींग इन दॅट बॅग वेन द बॅग वील बिकम मोर हेवी वेन देर आर मोर बुक्स इन इट नो सो तसोच गॉस थियरम म्हणटा की सो हांगासर पळयात बॅग जाता हेवी चड चार्जा खातीर रायट चड बुक्सा खातीर तसो गॉस थियरम कितें म्हणटा खबर आसा तसोच फ्लक्स आसता न्ही हो डिपेंड आसता भितर कितलो चार्ज आसा तो सो चड चार्ज आसता जाल्यार चड फ्लक्स आसतलो कमी चार्ज आसता जाल्यार कमी फ्लक्स पळय सिंपल उतरां तशें तुमी हांगासर तेका कंपेर करात ओके एन एग्जांपल एक ट्रीक फॉर पीपल ओके सो द थिंग इज दॅट गॉस कितें म्हणटा ना की हो तुमी जेन्ना सॉल्व करतात न्ही तेन्ना हेचो एक सर्फेस इंटिग्रल घेयात
सो ह्या सर्फेसाचो इंटिग्रल घ्या. तर तू म्हटलें सर सर्फेस इंटिग्रल कसो घेवप. सारकें सिंपल आहा. पळय एक म्हणजे पॉयंट घ्या आनी त्या पॉयंटा खातीर ह्या इलेक्ट्रीक फील्ड फायंड करात. म्हणजे जशें की हांगासर एक सर्फेस आहा. एक फॉर एग्जाम्पल तुमकां सांगता पळय आमी घेताना चडशे सिमेट्रिकल केसीस घेता कित्याक गॉस थियरम सिमेट्रिकल गॉसियन सर्फेसीक खूब फायदो करता. तुमकां सांगता हांव कशें करप ते डोंट वरी. आमी फॉर एग्जाम्पल एक सर्फेस घेवया आनी भितर एक चार्ज दवरया आनी ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड फायंड करया. सो त्या पॉयंटार एक बारीक सर्फेस घ्या. कळ्ळें कितें तें. सो जेन्ना तुमी एक सर्फेस घेता न्ही तेन्ना त्या चार्जाचेर त्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड फायंड करता सर्फेस घ्या आनी ती जी सर्फेस आसा न्ही ही जी सर्फेस आहा न्ही ती बेजिकली तुमची जातली इन शॉर्ट ती स्मॉल डी ए म्हटल्यार एरिया एलिमेंट जातली. ओके म्हटल्यार हांव असो उलयता पळय ही आतां एक सर्फेस आहा न्हू. आतां पळय फॉर एग्जाम्पल एक असो बॉल आसा. आल शो यू. ओके हांवें मुद्दा म्हणला एक फॉर एग्जाम्पल एक बॉल आसा रायट. ओके वेट असो हे आसलें पळय इथं पेन आसा. वेरी गुड चिकलो हितून. ओके सो एक पेन आसा पळय ही बॉल आसा. आतां तुमी इमॅजीन करा की ह्या बॉलाच्या भितर कितें तरी चार्ज आसा आनी तुमकां ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक जाय. तुमी कितें करतले अशें पेन हांगासर प्रेस करून दवरतले न्हू. ओके पेन कडेन रिफील दाखयता. रिफिलीन आनी बरें दिसता. ओके रिफिलीन आनी प्रॉपर दिसता. ओके ओके सो लेट्स से ही तुमची आतां रिफील आहा आनी ती तुमची इलेक्ट्रीक फील्ड आसा. सो हो चार्ज इलेक्ट्रीक फील्ड आपल्या चारय सायडीन करता रायट. एवरी चार्ज इलेक्ट्रीक फील्ड चारूय सायडीन करता. अशें 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 तुमच्या म्हाज्या सायडीन अशें 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 सगळ्याक इलेक्ट्रीक फील्ड करता रायट. सो बेजिकली ते तुमकां मातशें डायग्राम ड्रॉ करून पयलीं दाखयता. ओके सो एक चार्ज आसा तो आपल्या चारय सायडीन इलेक्ट्रीक फील्ड करता. सो ओके सो करया पळोवया इलेक्ट्रीक फील्ड चार्जा खातीर. ओके ओके सर ओके कळटा सर म्हाका. येस वेरी गुड. ओके ओके इलेक्ट्रीक फील्ड अशें चारूय सायडीन इलेक्ट्रीक फील्ड करता रायट. आतां गॉस थियरम कितें म्हणटा ना फ्लक्स तुका फायंड करपाक जाय न्ही जाल्यार तूं इलेक्ट्रीक फील्ड यूज करूनय फायंड करूं शकता. तुका फक्त एक जर सपोज सिमेट्रिकल बी केस आहा जाल्यार तुका एका पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड आसा खबर आसा जाल्यार तूं जिखलें. तुका कळ्ळें सगळें. तूं म्हणटा सर एका पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड आसूनय आपणाक मेळटलें. हय. सो गॉस थियरम कितें म्हणटा आतां फॉर एग्जाम्पल लेट्स से तुका ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड अशें खबर आहा. ओके ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड अशें तुका खबर आसा पळय. ओके लेट्स से ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड अशें आहा. ओके जाल्यार ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड अशें आसा. ओके सो आतां ह्या पॉयंटार इलेक्ट्रीक फील्ड अशें आसा न्हू जाल्यार गॉस थियरम कितें म्हणटा खबर आसा तुमी इंटिग्रेट करात त्या एका पॉयंटार युजींग दॅट स्मॉल एरिया डीएस. म्हटल्यार हे जे तुमी कॅप पळयता न्ही हेची इतली एरिया गेल्लेली आसा न्ही ही इतली एरिया तुमी डीएस कशी घ्या. हे तोपलेले कशें तुमकां दिसता न्ही ही इतली एरिया डीएस कशी घ्या. म्हटल्यार तो कितें म्हणटा सांग पळया ह्या स्मॉल एरियाचो इलेक्ट्रीक फील्ड आसा न्ही तेका जर तुमी जर इंटिग्रेट करशात फूल क्लोज एरियात पळय तुका जर सपोज इट इज समथींग लायक दीस फॉर एग्जाम्पल नो यू नो लायक ओके ही तुमकां ट्रीक दिता पळय. लूक एट ट्रिक्स लूक एट थिंग्स आय एम टेलिंग यू. ओके पळय तुमकां ही सांगता पळय केन्ना तुमी पयला जेन्ना आमी लग्नाचें जेवण बी ऑर्डर करतात न्ही जाल्यार केन्नाय ऑर्डर करतात जेवण कितें बर्थडे आसा ना कितें आसा. ओके तुमकां तो सदांच एक्चुअली जे ऑर्डर घेवपी आसतात न्ही ओके ते सदांच कितें विचारता सांग पळया आरे कितले लोक आसात. सो तुमकां ते पयलीं विचारता कितले लोक आसात. दे डजंट बॉदर हाऊ मच युअर पीपल वील ईट. Do they bother how much your people will eat? Some people are like fat, some people are thin. They don't ask you how much your people will eat. Are your people bukkat? Okay, they don't ask like this, right? No. Or are your people like something like professional? एकच सुंगाट खातले आनी वयतले. ओके अशें तुमकां केन्ना विचारना. तुमकां ते विचारले बाबा तुमचे लोक कितले आहात. बिकॉज वेन they take like this. ओके एक मनीस एप्रॉक्सिमेटली लायक इतलें जेवण घेता एप्रॉक्सिमेशन घेता पळय. सो एक इलेक्ट्रीक फिल्डान अशी एप्रॉक्सिमेट इतलो इलेक्ट्रीक फील्ड करता जाल्यार ते चिंततात की ओवरऑल हेचे इलेक्ट्रीक फील्ड कितले आसतले. सो ते तशें चिंततात हांगाय तशेंच. सो तो चिंतना असो येता पळय एकटो जर सपोज फॉर एग्जाम्पल एक प्लेटीन इतले खाता कितले खाता लेट्स से 1 2 3 4 5 6 7 8 पार्टिकल्स खाता. ओके जाल्यार 400 लोक आसा जाल्यार ते डायरेक्टली कितें करता 8 into 400 करता. सो 8 4 32. सो ते डायरेक्टली ते 3200 पार्टिकल्स घेतात आनी 400 प्लेटीचे तुमकां सांगता. ओके म्हणजे ते तशें एक्चुअली जॉइन करता आनी ते करतना एक 50-100 एक्स्ट्रा करता की तांकां खबर आसा की समटायम्स ओके द थिंग इज दॅट देर मायट बी एक्स्ट्रा पीपल. ओके बट इन आवर केस इफ वी नो एक्झॅक्टली द फिक्स नंबर ऑफ पीपल लायक फॉर एग्जाम्पल आमकां ते एक्स्ट्राचे सांगना काय आमकां खबर आसा 400 एक्झॅक्ट येतले जाल्यार ते एक्झॅक्ट तुमकां 400 प्लेटी हाडटल्यो आनी एक्झॅक्ट 400चेच जेवण करून दितले. ओके ना हाव दे आर सो शुअर बिकॉज दे इमॅजीन विथ रिस्पेक्ट टू वन. येस नो हांगाय तशेंच एका खातीर इलेक्ट्रीक फील्ड लायन अशी फायंड करात आनी ओवरऑल स्फियरा खातीर इंटिग्रेट करात. कळ्ळें तुमकां कितें तें. सो हें सांगता आमचो गॉस थियरम. लूक एट दीस ब्युटिफूल थियरम. ओके आनी गॉस थियरम कितें म्हणटा खबर आहा हे जर तूं जर फायंड करशीत हे तू इंटिग्रेट करून हे सगळ्याचे जर सपोज तूं फायंड सुद्दां करशीत जाल्यार तूं अशें पळयतलें की तुजो आन्सर येतलो चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट. हे एक्चुअली सांगता गॉस थियरम. लूक एट दीस कंडिशन. ओके सो गॉस थियरमांत अशें करून दिल्लें आसा की विदाउट डुईंग एक्स्ट्रा फॉर्मुला टू फायंड अ फ्लक्स तूं एक सिंपल ह्या इतल्या फॉर्मुलान अशें करचें म्हणून इतलें करचें जाल्यार तें जातलें. लायक फॉर
फॉर एक्झाम्पल जसे की फॉर एक्झाम्पल आता एक चार्जाची आम्ही 8 म्हटलं एक प्लेट गेली राईट तुवें असे 400 लोकांची जेन्ना तू प्रत्येकाची प्लेट दिताय बाबा ही प्लेट घे तुझी प्लेट तिची प्लेट अशी करून करून तू 400 प्लेटींचे ओवरऑल इंटिग्रेट करून काडटाय सो गॉस थियरम कितें म्हणटा खबर आहा असे 400 सगळ्यांचे इंटिग्रेट करचो हाडून हांव डायरेक्टली असो एकच फॉर्म्युला तुका सांगता की इनडायरेक्टली तुका डायरेक्टली 8 into 4 कर तुका 3200 मेळटले म्हटल्यार हे डायरेक्ट सिंपल सांगपाचें काम गॉस थियरम करता आनी तू कशें करता एकट्याची प्लेट दिली दुसऱ्याची प्लेट दिली तिसऱ्याची प्लेट दिली चौथ्याची प्लेट दिली म्हटल्यार तू इंटिग्रेट प्रत्येकाक करताय प्रत्येक पॉयंटाचेर यू अंडरस्टँडिंग आनी गॉस थियरम म्हणटा हे तू सगळे करशीत सुद्दां जाल्यार हे सगळे करशीत सुद्दां जाल्यार तुका लास्ट आन्सर एकूच मेळटलो दॅट इज क्यू बाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन नॉट इज इट सेल्फ अ कॉन्स्टंट एप्सिलॉन कॉन्स्टंट असतं कित्याक 1/4 पाय एप्सिलॉन नॉट असता न्ही ते असता 9 into 10⁻⁹ न्ही 1/4 पाय एप्सिलॉन नॉट असता 9 into 10⁻⁹ तुम्ही जर फॉर एक्झाम्पल हे जर सपोज शिफ्ट करशात न्ही जाल्यार एप्सिलॉन नॉटाचो व्हॅल्यू येता हे अशें डिवायड करशात जाल्यार 8.85 into 10⁻12 ओके नाव 40 k q 1/4 पाय एप्सिलॉन नॉट q1 q2 by r स्क्वेअर राईट ओके सो हेचे युनिट कितें जातले एप्सिलॉन नॉट हो वयर येतलो कॉलम स्क्वेअर मीटर/-2 आणि न्यूटन -1 हांव हे युनिटा खातीर बरयतलो ओके तुमी म्हटलें सर हे तूं एक्चुअली कित्याक एक्चुअली परत कुलमाक काडलें ओके कित्याक युनिटा खातीर हांव आय डोंट बाय हार्ट थिंग्स लायक ओके नाजाल्यार सगळे बाय हार्ट करीत जाल्यार ऑटोमॅटिकली तुमी सगळे याद दवरूंक शकना ओके ओके सो द थिंग इज दॅट यू हॅव टू स्टडी इन ट्रिक्स ओके सो हे इलेक्ट्रीक फिल्डान फूल सरफेसार इंटिग्रेट करचें सांडून तुका तर फक्त फ्लक्स फायंड करपाक जाय ओनली फ्लक्स यू वॉन्ट टू फायंड जाल्यार गॉस थियरमाचे आय गॉस थियरम म्हणटा की हेका हे इक्वल टू हे आसा न्ही हे ऑल्सो इक्वल टू हे जातले ओके एप्सिलॉन नॉट इज इट सेल्फ अ कॉन्स्टंट म्हटल्यार फ्लक्स फक्त चार्जार असता आणि हो असता न्ही तो नेट चार्ज याद दवरा नेट चार्ज इतलो इनसायड आसा तो कळ्ळें तुमकां सो गॉस थियरम म्हणटा तुमकां जर फ्लक्स फायंड करपाक जाय एका क्लोज सरफेसार जाल्यार भितर कितले चार्जीस आसतात तेचे घेवन इंटिग्रेट करात ओके फायन सो आय जस्ट रिमूव दीस थिंग ओके हे दवरता ओके सो हे तुमकां कळ्ळें आसलें ओके आनी आतां तुमकां नेक्स्ट कन्सेप्ट सांगता पळय आतां हे गॉस थियरम जेन्ना आमी यूज करतात न्ही तेन्ना गॉस थियरमाचे थोडे इतले कंडिशन्स आसात आनी थोडे इतले लिमिटेशन्स आसात ओके म्हटल्यार इन शॉर्ट एक म्हळ्यार गॉस थियरमाक एक क्लोज सरफेसच जाय ओके हे डेफिनेशन पयलीं तुमकां मातशें बारीक सांगता क्लोज सरफेस गिवन बाय क्लोज सरफेस दीस हॅज टू बी क्लोज सरफेस ओके म्हणून आमी एका केन्ना अशें क्लोज करतात सो सांगपाक की हे क्लोज म्हणून क्लोज सरफेस इज गिवन बाय surface integral of E dot ds EDS म्हटल्यार एका पॉइंटार EDS फायंड करात आनी इंटिग्रेट करात ओके एन इज इक्वल टू पळय इक्वल टू 1/epsilon नॉट जालें 1 डिवायड आसा न्ही म्हणून 1/epsilon नॉट टायम्स म्हटल्यार इंटू म्हटल्यार अशें जालें न्ही हेचो मिनींग असोय तुमी बरोवंक शकता न्ही 1/epsilon नॉट इंटू क्यू चार्ज एनक्लोज इनसायड इट भितर कितलो चार्ज आसा तो 1/epsilon नॉट वांगडा मल्टिप्लाय करात ऑटोमॅटीक तुमकां येयलो फ्लक्स ओके फायन सो अशें तुमकां आमी गॉस थियरम डिफायन करूंक शकता ओके आतां हे गॉस थियरम आसा न्ही हेचे थोडेले कंडिशन्सय आसात आनी थोडेले लिमिटेशन्सय आसात आतां म्हटलें सर लिमिटेशन पळय गॉस सरफेसाक स्ट्रिक्टली न्ही क्लोज सरफेसच जाय गॉस सरफेसाक ओपन सरफेस चलना सो हेचो एक म्हटल्यार लिमिटेशन कसो पॉयंट जालो न्हू तुमकां क्लोजर सरफेसारूच यूज करपाक मेळटली ओपन सरफेसार आमी यूज करूंक शकना ओके सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉयंट इज दॅट सो रायट दीस गॉस थियरमाचे important points okay important points बरयता ओके हेचे एक म्हणलें कितें सांग पळया योर सरफेस should be closed surface it can be any surface it doesn't matter तुम्ही म्हटले सर क्लोज सरफेस म्हटल्यार आता फॉर एक्झाम्पल तुवें हे क्यू बाय एप्सिलॉन नॉट सांगलें न्हय ते आता फॉर एक्झाम्पल हांगासर स्फियर घेवचो नंतर हो चार्ज घेतलो आणि इन्स्टेड ऑफ स्फियर तुवें जर फॉर एक्झाम्पल एक क्यूब नाल्यार क्यूबॉइड घातलो जाल्यार तेतूनय फ्लक्स तितले आसले हय तेच सांगता तो म्हणटा कितें जाणा तुमची जर सरफेस क्लोज आसा न्ही जाल्यार तुमी फाटी फुडें चिंत नाकाय ओके आतां फॉर एक्झाम्पल तुमकां सांगता पळय आतां फॉर एक्झाम्पल तुजी जर अशी जर सरफेस अशी आसा ओके ही सरफेस आसा क्यूबॉइड आसा फॉर एक्झाम्पल चला क्यूबॉइड सिलिंडर घेवया चला सिलिंडर जाल्यार गॉस कितें म्हणटा खबर हितून जर फॉर एक्झाम्पल चार्जीस आसा Q1 Q2 आनी Q3 ओके लेट्स हो -Q3 चला -Q3 ओके तीन चार्जीस आसा Q1 Q2 आनी -Q3 आनी तुका जर सपोज हेचे फ्लक्स फायंड करपाक हितून कितले ह्या एरियातून इलेक्ट्रीक फ्लक्स भायर सरले तो फायंड करपाक जाय जाल्यार गॉस थियरम कितें म्हणटा हो इंटिग्रेट करपाक आनी वचना काय क्यू नेट फायंड कर आनी ताका फक्त एप्सिलॉन नॉट वांगडा डिवायड कर तूं म्हटलें हितून सर चार्ज नेट कितें आसा Q1 घे प्लस Q2 घे आनी तितून Q3 मायनस कर ऑटोमॅटीक तुका मेळलो न्ही सो ऑटोमॅटिकली तुका नेट फ्लक्स मेळलें कोलो कितें म्हणटा तो सो बेजिकली गॉस कितें म्हणटा सांगया थियरम भितर कितलो चार्ज आसा तो पळय आतां थोडे जाण म्हटले सर आतां हेच्या भायर फॉर एक्झाम्पल हांगासर चार्ज आसा Q4 जाल्यार हेका फ्लक्साक कंट्रिब्यूट करिना ना तेच तर तो गॉस सांगपाक सोदता
की भायल्या चार्जाचे आपणाक पडलेले ना. जशें की फॉर एक्झाम्पल तुमच्या कडेन लायक ओके ही तुका एक्झाम्पल दिता. ओके फॉर एक्झाम्पल जेन्ना इलेक्शन जेन्ना हेका वोट्सा खातीर जेन्ना एक्चुली तुमचे मंत्री येतात तेन्ना ते पयलीं सदांच पळयात खंयच्या फॅमिलीची कामां करपाक सोदतात. जे फॅमिलीन चड भितर पळयतात ते हेच्या फॅमिलीन 10 जाण आसात मरे 10 वोट्स मेळटले. दुसरीची फॅमिलीन पळयतात ते ही फॅमिली कितले पयशे येता. ओके मे बी सम मिनिस्टर आय एम नॉट सेइंग लायक ऑल मिनिस्टर बी दे आर थिंकिंग ओके हो मिनिस्टर इतलो येता हिची 10 वोट्स मेळटली बघा तिची मे बी 4 वोट्स मेळटली. 4 वर्सान हांव कितें करतलो. दुसऱ्याक जर सपोज दुसरो मनीस आसा जो ओपोनंट तेणें तर ह्या फॅमिलीक घेतलेला. सो जनरली दे सी दॅट दे ऑल्सो सी स्मार्टली दे ऑलवेज थिंक लायक ओके दीस गाय इज लायक हॅविंग 10 वोट्स आय एम गोइंग टू टेक दीस फॅमिली. ओके दोज आर द सम पीपल दोज थिंग्स आर डन बाय सम मिनिस्टर. आय डोंट लायक ऑल मिनिस्टर सी आय एम नॉट इन टू पॉलिटिक्स बट आय एम स्टील ट्रायिंग टू टेल पीपल लायक द एक्झाम्पल. ओके हांव एक्झाम्पल सांगपाक म्हाका खूब आवडटा. ओके सो मी नेगेटीव घेय नाकात. ओके सो हो जालो भायलो. ओके हो जालो भायलो. सो मे बी द थिंग इज दॅट भायलो आसा न्ही तेचें कंडिशन हें ना. ओके सो टोटल हांगासर फ्लक्स कितलो आसता सांग पळया भितरल्या चार्जांचोच घेव भायल्या चार्जाचो फ्लक्स येवचो ना. ओके सो ह्या सर्फेसीन जे भितर चार्जीस आसात तेचोच फ्लक्स येतलो. ओके सो फर्स्ट इंपॉर्टंट थिंग इज दॅट इट शूड बी अ क्लोज सर्फेस. ओके डजंट मॅटर डज नॉट मॅटर if it is cube or cylinder or sphere. Okay etc. ओके सो अशें कांयच मॅटर जायना की एक्चुअली कल्ली टायप सर्फेस आसा ती. ओके सो कल्ली क्लोज सर्फेस आहा तेचेर कांयच मॅटर जायना. दॅट इज युअर फर्स्ट व्हेरी बेसिक इंपॉर्टंट पॉयंट. आय होप पीपल अंडरस्टूड इट. ओके आतां सेकंड इंपॉर्टंट पॉयंट कितें आसा की फ्लक्स इज कंट्रिब्युटेड बाय चार्जीस इनसायड ओनली. कॅन यू सी दॅट फ्लक्स इज आणि हांगासर नेगेटिव्ह चार्ज आसा नेगेटिव्ह मायनस करा चार्जीस स्केलर क्वांटिटी. ओके फ्लक्स इज कंट्रिब्युटेड बाय इनसाइड चार्जेस ओनली. Inside charges only means inside the surface. ओके सर हे म्हाका कळ्ळें म्हटल्यार भितरले घरांतले जे आसात न्ही तेच तुमकां वोट्स घालतले. ओके ऑर इवन फॉर एक्झाम्पल जेन्ना ते एक्चुअली तुमी नोटीस केला जेन्ना ते इवन तुमचे लायक फॉर एक्झाम्पल आधार कार्ड बीन नाल्यार नॉट आधार कार्ड स्पेशली रेशन कार्ड आय थिंक रेशन इट इज कॉल्ड रेशन या. सो तितून तुका जर तांदूळ बिंदू जर सपोज घराक दिवपाक जाय जाल्यार भितरले लोक कितले आसात तितलेच तुमकां सांगतात पळयात नाल्यार. सो जे एक्चुअली भितरले आसता न्ही तेच मॅटर जाता. ओके आय होप पीपल आर अंडरस्टँडिंग दिस. ओके सो देट इज द सेकंड केस. ओके थर्ड केस see that minister thing I was actually I think even there are some good ministers whom I know like who have done things even if there is a single family जितून थोडे एकटे नाल्यार दोग जाण सुद्दां आसात न्ही जाय सो तांकां सुद्दां एक्चुअली कामाक लायले अशें. सो यू नो नॉट ऑल पीपल आर बॅड. ओके सम पीपल आर गुड ऑल्सो. ओके फायन सो दॅट इज द सेकंड केस रायट. सो ती आसा सेकंड केस. ओके फायन आतां थर्ड केस आसा न्ही थर्ड केस खंयची सांग पळया इलेक्ट्रीक फील्ड व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. सर इलेक्ट्रीक फिल्डाचे कितें जातलें कित्याक तूं तरी हांगासर इलेक्ट्रीक फील्ड फायंड करतना भितरल्या चार्जांचोच घेवन करताय न्हू. हय पूण आतां हें सारकें आयकात आतां हें सारकें आयकात. जेन्ना आमी इलेक्ट्रीक फिल्डच फायंड करपाक जाय फक्त इलेक्ट्रीक फील्ड पळय आमी हांगासर फ्लक्साचें उलयता आमी इलेक्ट्रीक फिल्डाक यूज करून फ्लक्स फायंड करता. जेन्ना आमकां फक्त इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक जाय जाल्यार त्या टायमार भितरले आनी भायले दोनूय मॅटर करतले. तूं म्हटलें सर हें कितें आनी हे कितें अशें नाकालें मदीं जालें पळय ह्या केसीन आमी फ्लक्स फायंड करतात. हे फ्लक्साक डायरेक्ट इक्वल जाता पळया आनी अशें इंटिग्रेट हेच्या वांगडा डीएस करूनच आमकां फ्लक्स मेळटा. सो हांव कितें म्हणटा सांग पळय तुमी जेन्ना फक्त इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक जाय एका पर्टिक्युलर पॉयंटार आतां फॉर एक्झाम्पल तुमकां फायंड करपाक जाय इलेक्ट्रीक फील्ड एट दीस पर्टिक्युलर सर्फेस पळय ह्या पर्टिक्युलर सर्फेसाक इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक जाय आनी तुमच्या सायडीन जर फॉर एक्झाम्पल आनी दोग जाण चार्ज आसा लेट्स से दिस इज Q2 एंड दिस इज Q3. ओके सो हांगासर दोग जाण चार्जां जी आसा Q2 आनी Q3. आतां तुमकां जर इलेक्ट्रीक जर फॉर एक्झाम्पल हांगासर कितें फायंड करपाक सांग फील्ड फायंड करपाक. आतां फ्लक्स फायंड करपाक तुमकां कळ्ळें पूण फील्ड जेन्ना आमी फायंड करतात न्ही तेन्ना हेचोय कंट्रिब्युशन जातलो आनी हेचोय कंट्रिब्युशन जातलो. तूं म्हटलें सर पूण तशें न्ही फ्लक्सात सुद्दां एक्चुअली आमचे फील्ड येतात न्हू. हय पूण फ्लक्सात आमचे फक्त हेचे कित्याक आमकां हेचोच फक्त फ्लक्स कितलो आसा तो पळोवपाक जाय म्हणून आमी फक्त अशें इजम करता की हे कोण नात म्हणून. See, it is how you know, like it is very simple thing. I'm trying to tell you. See, flux म्हणजे कितें ना field lines जे surfaces pass जाता न्ही तेका आमी म्हणटा बेसिकली फ्लक्स रायट. सो फॉर एक्झाम्पल हांवें सपोज तुका अशें इमॅजीन करा अशें हांवें तुमकां एक सिट्युएशन दिलां तुमकां हांवें न्हू एक जर फॉर एक्झाम्पल अशें सांगलां की एक रुमान तुमकां वचपाक जाय फॉर एक्झाम्पल लेट्स से देर इज अ रूम ओके अगेन एक्झाम्पल कितें एक्झाम्पला पळय तुमकां दिता ओके आवडटा सारकी एक रूम आसा हांगासर हे फॉर एक्झाम्पल अशें हांगासर डोर आसा लेट्स से दिस इज डोर. ओके तुम्ही दारातून त्या रुमा भितर वचपाक जाय. ओके
आय वेंट इनसायड. ओके हांव दारांतसून सर रुमा भितर गेलो. ओके आतां तुमकां हें पळोवपाक जाय की फॉर एग्जाम्पल रुमा भितर गेले उपरांत आपले रिएक्शन कशें आसतलें. सी फॉर एग्जाम्पल इनसायड रूम नो यू पल इमॅजिन दॅट नाव यू नो दॅट खतरो के खिलाडी कशें आसता ते तशें भितर तुमी अशें इमॅजिन करा की फॉर एग्जाम्पल अशें दे वील सडनली पूट सम स्केलिटन्स इन फ्रंट ऑफ यू. ओके एंड नाव यू पल हॅव टू बी लायक वेरी मच लायक दे सी लायक हाऊ मच करेजियस यू आर लायक. ओके सो सडनली स्केलिटन्स वील कम, सडनली somebody will come with a girl like this. Okay and the thing is that you have to like keep going okay inside and like from the other side you have to come out. Okay so थोडे जाण अशें आसले की थोडे जाण भितर व्हडले व्हडले आराडटले न्हू हय काय ना, बट थोडे जाण आसले ते लायक अशें केअरलेस कशें येतले. चल्ले चल तूं अशें म्हाका मारपाचोय ना. ओके चल ओके सो जालें तुमकां एक्चुअली ते धांवडटले आनी आपूण भायर सरतले. ओके केअरलेस आपूण केलो आनी बी गेलो म्हाका फरकच पडना स्वॅग. ओके सो थिंग इज दॅट इन दॅट केस तुमी कितें केलां प्रत्येक दारा भितर गेले आनी त्या रुमाचो तुमचो रिएक्शन कितें आसता रुमान गेले उपरांत तें तुमी पळयलें रायट. सो ताका म्हणटा फ्लक्स. ओके सो चार्ज भितरलो कसो आसा आनी तो ताका कितलो कंट्रिब्यूट करता ताका फ्लक्स म्हणटात. समजून घ्या. सो भितरलो चार्ज कितलो रुमा भितर कंट्रिब्युशन दाखयता म्हणजे कितलो बॉल घालता हो येयलो. ओके सो अशें करून कितलो बॉल घालता सो ताका आमी फ्लक्स म्हणटात. आनी फील्ड आसता न्ही ताका आमकां सरफेसाची गरज ना. ओके फील्ड आसा एका सरफेसाची गरज ना. जेन्ना आमी नॉर्मल इलेक्ट्रीक फील्ड फायंड करता न्ही तुका सरफेसाची कित्याक गरज ना, तुका फक्त डिस्टन्स मेजर करता न्ही इलेक्ट्रीक फील्डान चार्जा कडल्यान. आनी तुमकां हांवें सांगलां इलेक्ट्रीक फील्ड फायंड करतना सगळ्या चार्जांचो इफेक्ट घेवपाक जाय. सो याद दवरा की इलेक्ट्रीक फील्ड डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रीक फील्ड एट एनी पॉइंट depends upon charges inside as well as outside. ओके ते चार्जेस डिपेंड आसता इनसायड आनी आउटसायड दोगांयच्या खातीर. कळ्ळें तुमकां हय. सो याद दवरा. सो इलेक्ट्रीक फील्ड हे सारकें आमकां कळ्ळें पळय ट्रिक्स दिता कळ्ळें पळय पॉयंट्स आसा सारकें याद दवरपा. ओके फोर्थ थिंग इज दॅट केन्ना फ्लक्स फायंड करतना खंयच्या चार्जात म्हटल्यार डिस्क्रीट चार्जाच्या भितरसून तुजी गॉसियन सरफेस पास करूं नाका. ओके आतां तूं म्हणलें सर हे गॉसियन सरफेस कितें. ओके सो तुमकां पयलीं सांगता गॉसियन सरफेस म्हणल्यार कितें. गॉसियन सरफेस म्हणल्यार कितें जाणा पळय आतां तुमकां केन्नाय फ्लक्स फायंड करची आसता न्ही. सो यू पल हॅव टू फायंड देर इज फॉर एग्जाम्पल चार्ज आनी तुमकां जर फॉर एग्जाम्पल हांगासर फ्लक्स फायंड करपाक ह्या सरफेसासून कितली पास जाता ती जाल्यार सदांच मरे सिमेट्रिकल गॉसियन सरफेस काडपाक जाय. तुमकां कळटलें हांव जेन्ना एक्चुअली फुडें शिकयतलो तेन्ना तुमकां कळटलें की हांव सिमेट्रिकल गॉसियन सरफेस कित्याक घेता. ओके सो रिमेंबर दॅट. ओके सो while finding okay or while using Gauss theorem always use symmetrical Gaussian surface. ओके सो हे सिमेट्रिकल गॉसियन सरफेस हाचो कितें मिनींग आसता तो हांव तुमकां मागीर सांगतलो. ओके सिमेट्रिकल गॉसियन सरफेस कशी काडप ती सांगतलो. ओके डोंट वरी. आनी फिफ्थ पॉयंट आसा की हो आसा की जेन्ना आमी केन्नाय ना आमकां अशें जाता की आमकां एक सरफेस घेवची पडटा ही गॉसियन सरफेस ती तुमी डिस्क्रीट चार्जासून पास करनाकात कंटिन्युअस चार्जासून पास केल्यार उपकारता. तूं म्हणलें सर डिस्क्रीट चार्जासून कित्याक पास करनाका पळय डिस्क्रीट चार्ज आसता न्ही तो फील्ड पळय वेरी जायत आसता एवरी पॉयंटार. पळय हांगासर डिस्टन्स कमी इलेक्ट्रीक फील्ड k3/r². डिस्टन्स कमी ते इलेक्ट्रीक फील्ड चड रायट. बट म्हटल्यार तुमी जर आतां फॉर एग्जाम्पल अशें जर सपोज हांगासर अशें कट करीत गेले जाल्यार हो इतलो फिल्डान इफेक्ट येतलो आनी हो इतलो येवचो ना. बट तुमी जर फॉर एग्जाम्पल एक कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रिब्युशन घेतलें अशें खूब चार्जीस आसात. ओके खूब अशे चार्जीस आसात आनी तुमी जर फॉर एग्जाम्पल अशें कट करून जर हांगासर घेतले अशें सुद्दां जाल्यार काय फरक पडचो ना. कित्याक खबर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रिब्युशन आसता न्ही तेचो आमी इफेक्ट युनिफॉर्म घेतात केन्ना. बट डिस्क्रीट सिंगल चार्ज ताका डिस्क्रीट म्हणटात तेचो आमी इफेक्ट युनिफॉर्म घेतात. तूं म्हटलें सर हे सिंगल चार्ज मेळोनूच घेतले न्हू सगळे हय पूण आमी जेन्ना कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रिब्युशन घेतात तेन्ना आमी युनिफॉर्मिटी सदांच अज्यूम करता. ओके बट जे आमी डिस्क्रीट चार्जान युनिफॉर्मिटी अज्यूम करिनात. कित्याक करिना हें तुमकां कळटलें मातशें रावत. ओके सो वेन आय वांट टू डू द डेरिवेशन यू विल अंडरस्टँड. ओके सो याद दवरा की ह्या केसीन ओके इलेक्ट्रीक फील्ड while using Gauss theorem do not right using Gauss theorem do not pass Gaussian surface through discrete charge as discrete charge क्या पास करना as there is non-uniformity in a flux.
okay, but in continuous we can pass in continuous charge distribution we can pass, okay, as there is uniformity, okay, fine sir, I understood this part. Maka हे सगळे कळले. Okay, so हे concept simple असा. Okay, fine, very good. Okay, so ही concept तुमची actually झाली about Gaussian surface. Okay, so तुमका एक simple example पहिले Gaussian surfaceचेर घेता आणि तुमका explain करता की actually Gaussian surfaceचो हो प्रूफ खरोच कितें ना, हो तुमका एक्चुअली दाखोवन दिता की हो प्रूफ एक्चुअली तुमचो आन्सर खरो येतलो. ओके, सो तुमकां मागीर कळटलें की एक्चुअली सर तूं सांगलें तें सारकें आसलेलें. सो हांव तुमकां एक बारीकसो प्रूफ ऑफ Gaussian surface दाखयता एंड आफ्टर दॅट वील वाइंड अप दिस सेशन. ओके, देन आय शो द एप्लिकेशन ऑफ Gauss theorem. सो एक छोटासा, ओके, एक बारीकसो प्रूफ दाखयता. सो आय जस्ट रब दिस पार्ट. ओके, आनी हांगासर हांव बरयता प्रूफ ऑफ Gauss theorem. ओके, सो हे पुस्तक ते पॉयंट्स आसूं, हे पॉयंट्स जर तुमकां म्हटल्यार हांव तुमकां सांगता हे पॉयंट्साचेर न्हू आमी चड बरे क्वेश्चन सॉल्व करया प्रयत्न. ओके, चड बरे. ओके, सो हांगासर वयता प्रूफ ऑफ Gauss theorem. ओके, फायन. सो आमकां Gauss theoremची प्रूफ करपाक जाय. ओके, तुम्ही म्हटले सर आतां हे कशें. ओके, सो आतां पळयता. ओके, सो हे कशें तें आमकां दाखयता. ओके, सो बेजिकली राइट. ओके, सो बेजिकली आमकां हे आतां तुमकां हांव प्रूव करून दाखोवपाक सोदता की ही कंडिशन हे आसा जेन्ना एक हांवें चार्ज घेतलो ह्या सर्फेसा भितर आनी आमकां इलेक्ट्रीक फील्ड ह्या पॉयंटार फायंड करपाक जाय जाल्यार आमी थिंगासर कितें. ओके, नॉर्मली सुद्दां आमी पयलीं स्टार्ट करतना इलेक्ट्रीक फील्ड फायंड करतना आमी त्या पॉयंटार कितें करता, आमी त्या पॉयंटार एक्चुअली टेस्ट चार्ज दवरता न्ही. सो हांव हांगासर तेंच करता. ओके, सो कन्सिडर एक चार्ज करा जेचो वॅल्यू आसा क्यू. ओके, आनी आमकां इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक जाय थ्रू दीस पर्टिक्युलर सर्फेस. ओके, म्हटलें ह्या सर्फेसाचो इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक. सो तूं म्हटलें सर हो एक्चुअली इलेक्ट्रीक फील्ड आमकां एका पर्टिक्युलर पॉयंट डिस्टन्स आराचेर जर फायंड करपाक जाय जाल्यार आमकां ऑलरेडी फॉर्मुला खबर आसा न्ही की क्यू बाय आर स्क्वेअर येता. रायट. सो आमकां खबर आसा की इलेक्ट्रीक फील्ड, ओके, एस वी नो इलेक्ट्रीक फील्ड एट अ डिस्टन्स आर ड्यू टू चार्ज क्यू is given by is equal to 1/4 pi epsilon naught q by r square. Right, q by r square. Okay, so now using Gauss theorem will prove the same. Using Gauss theorem we will prove the same. ओके, सो आमकां आतां हेंच प्रूव करपाक जाय की इलेक्ट्रीक फील्ड आमचें के क्यू बाय आर स्क्वेअर येता काय ना तें आमकां प्रूव करपाक जाय. ओके, सो आतां आमी Gauss theorem यूज करया. ओके, सो आमकां Gauss theorem आमकां सांगा. आतां एक याद दवरा, केन्ना याद दवरा, Gauss theorem आमी फ्लक्स हे आमचे सर्फेस डज नॉट मॅटर म्हणून सांगला. सो आमकां हो पॉयंट सद्या आमकां यूज करची गरज ना ह्या कन्सेप्टान. वी डोंट नीड टू यूज दिस पॉयंट. इनसायड आनी आउटसायड फ्लक्स आसता ते इनसायड, कित्याक आमी फ्लक्साचें एक्चुअली शिकना, कित्याक आमकां सद्या इलेक्ट्रीक फील्ड प्रूव करपाक जाय. सो आमकां सेकंड पॉयंट इंपॉर्टंट आसा. थर्ड पॉयंट, इलेक्ट्रीक फील्ड एट एनी पॉयंट डिपेंड. आमकां इलेक्ट्रीक फील्ड डिपेंड्स ऑन इनसायड आनी आउटसायड. हो पॉयंट मातसो इंपॉर्टंट आसा, पूण सद्या तर आमचे कडेन एकच चार्ज आसा न्ही. सो इलेक्ट्रीक फील्ड फक्त इनसायडाचेर डिपेंड आसा. ओके, सद्या तरी. ओके, सो ही पॉयंट इतली कितें आमकां चड इंपॉर्टंट आसली. While using Gauss theorem, always use a symmetrical Gaussian surface. This is the most important point. Okay, आणि हो आमकां सद्या चड इंपॉर्टंट आसा. तूं म्हटलें सर हो कसो इंपॉर्टंट आसा. ओके, हे आमकां इंपॉर्टंट आसा कित्याक आमी सद्या डिस्क्रीट चार्जाचेर शिकता, पूण आमी एक सिमेट्रिकल Gaussian सर्फेस करूं. आमचे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रिब्युशन ना. ओके, तो म्हणटा तितून पास जावपाक जायना, म्हटल्यार ते कट जावपाक जायना अशें चार्जाचो अशें जावंक जायना. हेचो मिनींग तुमकां असो म्हणटा, तो असो सर्फेस अशी जावंक जायना पास. ओके, कित्याक इलेक्ट्रीक फील्ड तुमचे एक्चुअली चार्जा कडेन नॉन युनिफॉर्म आसता ह्या केस. But in case of continuous it is uniform. But we are not going to use this one also. Okay, that's why use ना. So then आमकां फोर्थ पॉयंट चड यूज. सो आमकां पयलीं Gauss theorem कितें सांगता तें आमच्या प्रमाणे आमी पयलीं करया. ओके, सो आमी फॉर एग्जांपल एक चार्ज घेवया क्यू. ओके, आमकां इलेक्ट्रीक फील्ड फायंड करपाक सांगला एट अ डिस्टन्स आर. रायट. सो हांव एक चार्ज क्यू घेता एट अ डिस्टन्स आर. आमकां इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी फायंड करपाक. ओके, एट डिस्टन्स आर. सो आमी कितें करता इलेक्ट्रीक फील्ड इंटेंसिटी फायंड करता. आमी एक टेस्ट चार्ज दवरतले न्ही. सो लेट अस प्लेस अ टेस्ट चार्ज एट दॅट पर्टिक्युलर पॉयंट आनी आमी एक सिमेट्रिकल Gaussian सर्फेस काडया. ओके, सो हो चार्ज क्यू घेवया आनी आमी थिंगासर एक सिमेट्रिकल Gaussian सर्फेस काडया. ओके, सो हांगासर पळयता, कन्सिडर अ चार्ज क्यू
placed at center. Oh, placed at center. And let us find at point B. Let us find electric field intensity at point B. At point B. Okay. At distance r. So आम्ही किती करतले प्लेस अ टेस्ट चार्ज. सो प्लेस अ टेस्ट चार्ज at that point, right? At that point. Okay, fine. आम्ही टेस्ट चार्ज प्लेस केलो. टेस्ट चार्ज था +1 कुलम. ओके, सो आम्ही टेस्ट चार्ज प्लेस केलो. आनी तुका सांगला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करताना आमचो इलेक्ट्रिक फील्डाचो फॉर्म्युला कितें आसता? E डॉट ds, राइट? EDS. And it's a vector. So integration of E dot ds is equal to q by epsilon naught. Total charge inside कितें आसा? Q आसा. So this is a total charge inside. Direct Q आसा. ओके, तुमकां प्रॉब्लम बी केला न्ही, कितें ऑटोमॅटीक कळटलें न्ही कशें हांव कितें उलोवपाक सोदता. ओके, सो फायन. आतां तुमी एक काम करा. आतां हेचो आतां पळयात E डॉट ds आहा न्ही, म्हटल्यार आमकां E आनी dsचो नॉर्मल वेक्टर फायंड करचो पडटलो. सो हांगासर तुमी पळयात E आसा, हांगासर कितें सांग, हांगा टेस्टार उरल्या उपरांत हो एका टेस्टार रिपेल करतलो, हो ह्या डायरेक्शनान E जाली. हेची ds वेक्टर कितें जातली पळय, ती एक सरफेस न्हू, ती सरफेस न्हू, म्हटल्यार ही सरफेस इतलीच एरिया घेयात, म्हणजे पेन आसा न्ही तितलीच एरिया घेयात. सो तितलीच एरिया घेयात, हो जो होल कसो दिसता न्ही पेनाचो तितलीच एरिया. सो बेजिकली तुमी अहें करतले न्ही, म्हटल्यार सर हे तर अशें जातलें न्हू, तुमकां दाखयता. ओके, हे तर अशें जालें न्हू, ही तुमची सर ds एरिया जातली, म्हटल्यार त्याच पॉयंटार. आनी त्या पॉयंटार ds कसो जातलो, एवरी पॉयंटार तो नॉर्मल परपेंडिक्युलर आसपाक जाय न्ही. सो त्या पॉयंटार ds वेक्टर नॉर्मल आसतलो, म्हटल्यार तोय त्याच डायरेक्शन आसतलो. सो ds इज सेम डायरेक्शन. सो दोगांय भितर एंगल कितें जालो? 0 जालो. व्हेरी गुड. ओके, सो दोगांय भितर एंगल जालो 0. ओके, सो दोगांय भितर एंगल जालो 0. ओके, सो हेचे आन्सर येतले EDS cos theta. Okay, that is cos 0. It is q by epsilon naught. Okay, so E is a constant now. Okay, कित्याक इलेक्ट्रिक फील्ड सगळ्यांत युनिफॉर्म आसा. E constant because electric field is uniform. Electric field at every point is uniform. Okay. मागीर काय इलेक्ट्रिक फील्ड सगळ्यांक इक्वल आसतलें न्ही, तशें तितले डिस्टन्सार, कित्याक तुमचो स्फियर न्हू तो. ओके, सो as Gaussian surface is spherical. Gaussian surface is spherical, which is symmetric from origin. Okay. Okay, so हे तुमकां तर कळ्ळें आसतलें. ओके. ओके, आतां करा पळय, हांव पळय E भायर काडलो. What is the cos unit is 1. Okay. What is the surface integral of this? What is the surface integral of that particular full surface? It's a sphere. So surface integral जातली 4 pi r square न्ही. हेची सरफेस एरिया जातली 4 pi r square न्ही. सो E into 4 pi r square जातले, राइट? इट्स अ स्मॉल r, सो 4 pi r square. दिस इज फुल surface area of sphere जाली न्ही, हे काय ना. सो ह्यातले q by epsilon naught. सो हेचेवयल्यान कितें जालें, हे 4 pi epsilon naught आनी ही r square डिवायड करा. सो ह्यातली 1/4 pi epsilon naught by 4 pi epsilon naught and here r square divided by like q by r square. Is your answer coming same? Yes. If your answer is coming same, that means it is showing that the validity is true in terms of even your electric field. So Gauss theorem is a legal valid theorem. Okay, so you just cannot say invalid because it has proved. No, it has proved that तुम्ही electric field घेतलेले युनिफॉर्म तेन्ना तुवें Gaussian surface घेतली, तेन्ना तुमचे स्मॉल पॉइंटाचेर इलेक्ट्रिक फील्ड तुवें घेतले ते E घेतले आनी तुवें फायनली तेका तुवें दाखोवन दिलें की एक्चुअली तुजो फॉर्मुला येता तो इनडायरेक्टली होच फॉर्मुला येता. पळयात 1/4 pi epsilon q by r square, 1/4 pi epsilon q by r square. पळयला. सो हेतून आमची व्हॅलिडिटी मेळ्ळी आमकां की दॅट गॉस लॉ इज अ व्हॅलिड थियरम. पळय हे आमकां दाखयता की इट्स अ व्हॅलिड थियरम. कळ्ळें हांव कितें म्हणटा तें? कळ्ळें हांव कितें म्हणटा तो? ओके, या ओके फायन, व्हेरी गुड. सो ही आनी ही कळटा. ओके फायन, व्हेरी गुड. ओके, सो विथ दिस एक्चुअली दिस कन्सेप्ट इज ओवर. एक्सप्लेन करता. ओके, सो गॉस थियरम सांगता की केन्नाय तुमकां जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी फायंड करपाक जाय. ओके, सो while applying Gauss theorem, draw a symmetrical surface passing through
the point, passing through the point and apply. Second thing, Gauss law म्हटल्यार theorem. That is flux phi is equal to integration of E dot ds is equal to q by epsilon naught. ओके फायन. ओके हे तुमकां एक्चुअली हांव बेश्टें सांगपाक सोदी की एक्चुअली गॉस लॉस आसता. ओके बट एनीवेज आतां तुमकां मातसो एक बारीकसो कन्सेप्ट हे तुमकां सांगपाक सोदता की पळय सपोज मी अशें एक्चुअली प्रॅक्टिकली एक्झाम्पल अशें इमॅजीन करात की पळय तुमकां मातशें हे कित्याक समजता कित्याक तर खुबश्या भुरग्यांक कन्फ्युजन आसता म्हणून. पळय आतां इलेक्ट्रीक फ्लक्स म्हटलें कितें सांग. इलेक्ट्रीक फ्लक्स हांवें तुमकां एक सरफेस दिली आनी तुमकां विचारला की ह्या सरफेसाचेर इलेक्ट्रीक फ्लक्स कितें जाता तुमी कितें करतले. व्हेरी सिंपल, तुमी एक इलेक्ट्रीक फील्ड लायन्स अश्यो घेतल्यो. ओके आणि जेन्ना ही इलेक्ट्रीक फील्ड लायन्स सरफेसून पास जातले हेका म्हणटा इलेक्ट्रीक फ्लक्स रायट. हे तुमी ऑलरेडी इलेक्ट्रीक फ्लक्सान शिकले. बट सपोज हांवें तुमकां हीच सरफेस दिवन हेचेर एक हांवें तुमकां बॉक्स कशें दिला सारकें एखादा हेचेर तुमकां हांवें अशें एक बॉक्स कशें दिला आनी आतां तुमकां हांवें सांगलां की हे आतां पळय आमकां खबर आसा की इलेक्ट्रीक फील्ड ह्या सरफेसून पास जाल्या उपरांत भितर फ्लक्स जातले. हांवें तुमकां विचारलां की कितले भितर फ्लक्स उरतले अशें विचारलां जाल्यार तुमी कशें फायंड करतले. आतां म्हटलें सर उरतले हेचो मिनींग कितें जालो पळय आमकां सांगता. ओके पळयात नॉर्मल केसीन आमचें कितें जाता पळया जेन्ना आमी इलेक्ट्रीक फिल्डान एका सरफेसासून पास करता इलेक्ट्रीक फिल्ड अशी आमी सरफेसासून पास करता तेन्ना दुसऱ्या सायडीन येता तो एक्चुअली आमचो फ्लक्स येता. येस और नो हो आमचो जालो फ्लक्स आनी तूं म्हटलें येस सर हें म्हाका ऑलरेडी खबर आसा एंड दीस इज कॉल्ड एज फ्लक्स. ओके बट सपोज हांवें तुमकां अशें सांगलां की सेम इलेक्ट्रीक फील्ड लायन्स आसा सेम इलेक्ट्रीक अशें फील्ड आसा. सो हांव असो इमॅजीन करता की हांगासर सेम इलेक्ट्रीक फील्ड आसा आनी तुमकां तोंडा फुडें एक बॉक्स दिला. तुमच्या तोंडा फुडें एक हांवें बॉक्स दिला. सो लेट्स सी आय विल ड्रॉ दीस विथ अ ब्लू कलर. ओके सर चलता ब्लू कलर. ओके फायन. सो हे लेट्स से ब्लू कलरचे बॉक्स आहा. ओके हे ब्लू कलरचे ब्लॉक्स आहा आनी तुमकां विचारलें की ह्या बॉक्सा भितर ओके हाउ मच फ्लक्स is there inside the box is your question. So ह्या बॉक्सान कितले फ्लक्स आसतले हे तुम्ही म्हाका सांगपाक जाय. ओके सो तुम्ही आतां म्हणटले की सर आतां आपूण कशें करूंक शकता. व्हेरी सिंपल थिंग. ओके केन्ना असले क्वेश्चन येता न्ही की तुमचे कितले एक्चुअली फ्लक्स ह्या सरफेसा भितर आसा काय ना ते तुमकां सांगपाक जाता बॉक्सा भितर जाल्यार ही एक क्लोज सरफेस जाली. फर्स्ट थिंग इट इज अ क्लोज सरफेस. तेली क्लोज सरफेस सगळे हाडीन सर्फेसीस क्लोज जाले. बॉक्स न्हू ते म्हटल्यार सगळे हाडीन सर्फेसीस क्लोज जाले न्ही. आतां जर सपोज सर्फेसीस सगळे हाडीन क्लोज जाले जाल्यार आमी गॉस थियरम यूज करूं शकता. पळयात चितात. सो गॉस थियरम कितें म्हणटा इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. हय काय ना. सो पळयात की हितून कितें चार्ज आसा काय ना तो. सो हितून तूं म्हटलें सर चार्ज ना. हां आतां चार्ज ना न्ही. एक आसता डिपेंडन्सी चार्जार पळयात आनी दुसरी आसता डिपेंडन्सी इलेक्ट्रीक फिल्डार न्हू. सो तुमकां हे दोनाची डिपेंडन्सी पळोवपाक जाय. तू म्हटलें सर चार्ज तर भितर ना म्हटलें चार्ज तर भितर झिरो जालो न्हू. हय आतां इलेक्ट्रीक फील्ड पळय इलेक्ट्रीक फील्ड वेरी येतालें पळय कित्याक इलेक्ट्रीक फील्ड जर वेरी जाय जाल्यार तेची डिपेंडन्सी ऑटोमॅटीक चार्जार येतली. पळय इलेक्ट्रीक फील्ड डिपेंड्स ऑन चार्ज ओन्ली न्हू. चार्ज आसा जाल्यार इलेक्ट्रीक फील्ड येतलें न्ही. आतां म्हटलें सर डिपेंडन्सी आपल्याक खंय घडली पळय तुमकां सांगता. ओके आतां जर सपोज हे इलेक्ट्रीक फील्ड आसा न्ही इलेक्ट्रीक फील्ड सपोज केसीन ह्या केसीन आसा इट्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हटल्यार सेम थ्रू आउट. कॉन्स्टंट म्हटल्यार सेम थ्रू आउट जाल्यार अशें जातलें न्ही. आयकात आं पळय आतां सारकें आयकात आं. कॉन्स्टंट म्हटल्यार सेम थ्रू आउट जाल्यार अशें जातलें न्ही जेन्ना इलेक्ट्रीक फिल्डान हेका आपडटली म्हटल्यार सगळे हितून इलेक्ट्रीक फील्ड सेम धरया फूल हितून. इलेक्ट्रीक फील्ड आसा 50चो व्हॅल्यू. लेट्स इलेक्ट्रीक फिल्डाचो व्हॅल्यू आसा 50 न्यूटन पर कुलम. ओके अलॉंग आय डायरेक्शन ते वयता जाल्यार हेचो मिनींग असो जालो न्ही. पळय जेन्ना आमी हे बॉक्स जेन्ना आमी ह्या फिल्ड लायन्सा भितर दवरतले तेन्ना अशें जातलें न्ही हे हांगासर आपणोन हांगासर तुजो फ्लक्स मेळटलो. तूं म्हटलें हय सर हे तर परफेक्टली करेक्ट आसा. हे आपणाक ऑलरेडी खबर आसा की जेन्ना इलेक्ट्रीक फील्ड लायन्स एका सरफेसार आपडटा तेन्ना आमकां फ्लक्स मेळटा. आतां तुमी पळयात ही फ्लक्स लायन आसा ती अशी फुडें येतली. हय काय ना. ही फ्लक्स लायन अशी फुडें येतली आनी परत ह्या सरफेसार आपडोन परत आसा ती इलेक्ट्रीक फ्लक्स परत तुजी फील्ड लायन जावन परत भायर वयतली न्हू. तूं म्हणटलें येस सर तें सारकें. म्हटलें तुजे भितर कितले फ्लक्स उरले झिरो. येस नो. पळय जितली तुजी इलेक्ट्रीक फील्ड लायन येयली तितली दुसरे सायडीन भायर गेली न्हू. सो भितर फ्लक्स कितले उरले भितर फ्लक्स झिरो जाले. पळय इनकमींग इलेक्ट्रीक फील्ड वॉज म्हटल्यार जे फ्लक्स येता हांगासान ते आसलेले लेट्स से 5 इज इनकमींग एंड सेम 5 इज आउट गोईंग. कोता हो कितें तें. सो जितले येता तितले तर सेम जर भायर वचत हय जाल्यार भितर तर कांय उरचेंच ना न्ही. सो इन शॉर्ट रिमेंबर दीस इम्पॉर्टंट पॉयंट. सो टोटल फ्लक्स
ओके, इनकमिंग इज इक्वल टू टोटल फ्लक्स आउटगोइंग then net flux inside is zero. होय काय ना, नेट फ्लक्स इनसाइड इज झिरो. तू म्हटलं येस सर दॅट इज परफेक्टली. अरे नेट फ्लक्स इनसाइड झिरो जायत जाल्यार ऑब्वियसली भितर चार्जीस झिरो जातलो आनी इलेक्ट्रीक फील्ड म्हटल्यार टोटल फ्लक्स भितर तर इनडायरेक्टली झिरोच कसो जातलो. कळ्ळें आमकां कितें तें. सो हांगासर फ्लक्स जातलो इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. सो आमी अशें म्हणू शकता की हो फ्लक्सच जालो झिरो जाल्यार हो हेवटेन मल्टिप्लाय करचे जाल्यार चार्ज जातलो झिरो. सो देयरफॉर चार्ज इज झिरो इनसाइड. कळ्ळें आमकां कितें तें. आय होप पीपल अंडरस्टँड. ओके, आतां सेकंड केस सपोज वेरिंग फील्ड आसा. हे जाली तुमची कॉन्स्टंट इलेक्ट्रीक फील्ड. कळटा आमकां काय तें. आतां सेकंड केसीन आमकां सांगता की एक वेरिंग फील्ड आसा. आतां तूं म्हटलें सर वेरिंग फील्ड हेचो मिनींग कितें पळय आमकां सांगता राव, तुमकां सगळें फूल सांगता. आतां तुमी अशें इमॅजीन करात की हे तुमचें अशें फील्ड येता, सेम इलेक्ट्रीक फील्ड येता. सेम एरिया घेवया. ओके, सेम आमची एरिया घेवया. सो आय टेक द सेम एरिया. सेम एरिया घेतली. ओके ओके, आतां तुमी म्हटलें ओके, आतां तुमकां हेचो मिनींग समजून घ्या. आतां मातशें सारको मिनींग समजून घ्या. ओके, सो आतां आयकता. आतां फॉर एग्जाम्पल तुमची इलेक्ट्रीक फील्ड आसा न्ही. ओके, इलेक्ट्रीक फील्ड इज वेरिंग. सपोज इलेक्ट्रीक फील्ड इज वेरिंग म्हटल्यार नॉट कॉन्स्टंट. म्हटल्यार ती प्रत्येक पॉयंटार वेरी जाता, नॉट कॉन्स्टंट. आतां म्हटलें सर हेचो एग्जाम्पल आपल्याक दी कसो आसतलो तो पळय. फॉर एग्जाम्पल ई आसा न्ही, तुमकां मागीर प्रॉब्लम असले टायप ऑफ करता भियो नाका. पूण तरी तुमकां सद्या सांगता इज इक्वल टू 50x इंटू आय आसा. फॉर एग्जाम्पल 50x इंटू आय म्हटल्यार हेचो मिनींग कळ्ळो तुमकां. हो प्रत्येक एक्साच्या व्हॅल्यूचेर ई व्हॅल्यू चेंज जातलो. पळय x इक्वल टू 1चेर 50 आसतलो व्हॅल्यू. x इक्वल टू 1चेर ई आसतलो 50. x इक्वल टू 2चेर ई आसतलो 100. हय काय ना, x इक्वल टू 2चेर आसतलो ई 100. म्हटलं येस सर दॅट इज परफेक्टली करेक्ट. कित्याक 50 टू 100. ओके, सो एक्सा डायरेक्ट 2 घाल. इतलें सिंपल सांगता. ओके, हितून चड चिंतपा सारकें कांयच ना. सो एक्सायड 2 घाल. सो एक्सायड 2 घातले 50 टू 100 जाले न्ही. सो ह्यातले 100. ओके, तशें 3 घातले ह्यातले 150. हय काय ना. सो आमी अशें अजून करया की हो आसा x इक्वल टू 1चेर आनी हो आसा x इक्वल टू 2चेर. सो इनडायरेक्टली हांगासर कितें जातलें सांग. हे अशें जालें न्ही हेचो अर्थ. x इक्वल टू 1चेर तुजें आसा आन्सर 50. म्हटल्यार जो इलेक्ट्रीक फील्ड येता हांगासर तो 50 येता. म्हटल्यार हो इलेक्ट्रीक फील्ड येता तो 50. म्हटल्यार ऑब्वियसली ह्या पॉयंटार आसा 100 न्हू. म्हटल्यार हांगासर इलेक्ट्रीक फील्ड वता चड वयतपा जाय. पळय हांगासर 1 2 3 4 येता. लेट्स से 5 6 7 8 9 10. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आनी 12. ओके, सो जो फ्लक्स भायर वयता तो वचपाक जाय 12. येस नो. हेचो अर्थ असो जालो न्ही. पेडम का कितें तें पळयात. तुमी इमॅजीन करात की तरी म्हणटा तूं म्हणटलें सर अशें पॉसिबल जावंक शकता. हय, मे बी भायरसून खंयच्यान तरी इलेक्ट्रीक फील्डान येवंक शकता. यू डोंट नो दॅट थिंग. ओके, बट जस्ट इमॅजीन दॅट इट इज कमींग फ्रॉम समवेअर. अशें मे बी जावंक शकता की फॉर एग्जाम्पल अशें इमॅजीन करात. ओके, ना दिस इज आय एम गिविंग यू एग्जाम्पल सो दॅट पीपल कॅन रिलेट थिंग्स. लेट्स से तुमकां फक्त 50 मार्काचें येता एग्जामीक. लेट्स से तुमकां फक्त 50 मार्कां एग्जामीक येता. 100 मार्काचो पेपर. ओके, तुमकां 50 मार्काचें येता. ओके, सो तुमी आपूण सारके 50 मार्क घेवन एक्चुअली पेपरा कडेन गेले, पेपरा कडेन शिकपाक गेले. असो मे बी तुमचो लक जालो की आय एम नॉट सेइंग दॅट यू शूड कॉपी एंड ऑल, बट असो तुमचो लक जालो की मे बी तुमच्या एक्चुअली जो तोंडा फुडें आसलो पूण पळयलो अरे सी तूं आपलो भाव कसो मरे आपणाक सेम तुज्या आपणाक एक्चुअली तुज्या सेम आपलो एक भाव आसलो आपणाक तूं तसोच दिसताय. ओके, आपलो भाव जात्रेक शेणलो. ओके, आतां आपणाक तूं तसोच दिसताय. सो तूं म्हणटलें हय हांव तुजो भाव एक्चुअली म्हाका तोच दिसता. ओके, सो द थिंग इज दॅट तो म्हणटलो कितें सांग. सो तूं म्हणटलो तूं कितले येता. तो म्हणटलो अरे आपूण टॉपर मरे एक्चुअली आपूण 100 आउट ऑफ 100 घेता. सो तूं म्हणटलें कितें सांग हय तूं म्हाजो भाव. ओके ओके पेपर दाखयताय मरे. ओके हय ओके बरें ओके तूं म्हाजो भाव. ओके, सो थिंग इज दॅट तुवें इनडायरेक्टली कितें केलें सांग पळया. सो थिंग इज दॅट यू पीपल अंडरस्टँडींग रायट. सो तुका फक्त 50 मार्काचेर येताले पूण तुजो मनीस जात्रेचो शेणलेलो तेजो कपड्याचो भाव कसो दिसलो. सो ऑब्वियसली तुका आतां 100 मार्काचेर दाखयता. सो 50 मार्क कोणाचे ते तुजे ते ना तुजे फक्त स्वताचे 50 उरलेले 50 कोणाचे येयले त्या जुड्या भावाचे. कळ्ळें तुका काय ते. ओके, सो तूं म्हटलें ओके सर आतां हुशार आसा. ओके, कळटा तुका कितें तें. ओके, सो तशें तुमी जर 1.5 घेयचे जाल्यार मे बी तुमकां 75 फील्ड लायन्स मेळटली रायट. म्हटल्यार 75 येतले. सो मे बी तुमकां अशें 2 3 4 5 बेश्टे हांव तुमकां दाखयता रे. ओके, कशें आसता तें. हे इतले करची कितें गरज ना आमकां बेश्टें सांगता. सो बेजिकली तुमी पयशे नेट फ्लक्स म्हटल्यार जो इलेक्ट्रीक फील्ड प्रत्येक पॉयंटार चेंज जाता. सो आमी कशें फायंड करता पळय टोटल फील्ड लायन इनकम इक्वल टू टोटल फील्ड लायन आउटगोईंग गेले जाल्यार भितर कितें उरचेंच ना न्ही. सो आतां जी आसतली न्ही नेट इनसायड. सो फ्लक्स नेट इनसायड ते आसतले जितली भायर वयता ती पळयात आउटगोईंग मायनस फ्लक्स इनकमिंग कितली येता ती पळयात.
सो इन शॉर्ट हे जातले कितले सांग पळया 100 मायनस 50चे फ्लक्स. सो तुमकां कितें दिस वॅल्यू विल नॉट बी इक्वल टू 0. आय ट्राय टू टेल यू. ओके सो तूं म्हणटा सर हे 50 कित्याक बरोवंक ना तुवें? अरे बाबा तेतून एरिया आसता न्हू, ही एक कॉस्ट येता न्ही ते. ओके ई डॉट डी एस आसता न्ही म्हटल्यार एरिया आसता न्ही, तो एरियाचे रिलेशन लागता हांगासर. कळ्ळें तुमकां कितें? ओके सो आय होप पीपल अंडरस्टँड. But I hope people understood. Or and this thing you can also relate with the money also. Okay. So अशें मी इमेजिन करा की फॉर एक्झाम्पल तुजो एक फ्रेंड आसा, तूं हांगासान पयशे घेता आनी फ्रेंडाक दिताय. सपोज जितले पयशे घेतलाय तितले फ्रेंडाक दिलाय जाल्यार तुजे कडेन कांयच उरचें ना, रायट. बट सपोज तुवें जितले घेतलाय आनी फ्रेंडाक एक्स्ट्रा दिलाय जाल्यार कितें जातलें? तुवें 50 रुपया घेतलाय आनी दिलाय फ्रेंडाक 100, जाल्यार तुजे कडेन पयलीं 50 आनी आसपाक जाय न्ही. सो 50 ते तुजे 50 मेळोन तूं 100 दितले न्हू. सो आवटगोईंग 100 म्हटल्यार तुज्या कडेन पयलीं कितें तरी 50 आसपाक जाय. म्हटल्यार इन शॉर्ट तुजे कडेन 50 आसतले न्हू, म्हटल्यार इनसायड तुजे कडेन कितें तरी आसतलें न्हू. ना तूं ताका 100 काय दिलाय, घेतलाय 50 दिलाय 100, म्हटल्यार तुजे कडेन 50 आसतले न्हू. ओके लायक दॅट से. ओके सो आय होप पीपल हॅव अंडरस्टूड दॅट कन्सेप्ट. ओके ओके बट एनीवेज नाव विल गो टू द नेक्स्ट कन्सेप्ट. ओके सो हियर फ्लक्स विल नॉट बी इक्वल टू 0. इन दिस केस फ्लक्स विल बी इक्वल टू 0. फ्लक्स 0 जायना म्हटल्यार चार्ज आमी इक्वेट करून सांगूंक शकता की चार्ज इज नॉट इक्वल टू 0. ओके सो हियर therefore it is as if q is not equal to 0. ओके कळ्ळें तुमकां कितें तें? ओके फायन. ओके सो आतां आमी नेक्स्ट कन्सेप्ट करुया. ओके सो आय होप पीपल अंडरस्टूड दिस पार्ट. ओके हांव आतां रब करता. ओके पयलीं स्क्रीनशॉट घेयात.